चला सर्वांना शुभ प्रभात. आज आपला शेवटचा दिवस आहे आणि हो ना मॅडम. हो. हे, शनिवार रविवार सुट्टी आहे. परत सोमवारपासून आपला पहाटे सुरू होत आहे दत्तावधूतांचं. सुजाता कदम मॅडम घेणार आहेत आणि दुपारी सुलक्षणा मॅडम घेणार आहे ब्रिंजर्स ऑफ द डॉन. तर ते थोडस स्टार सीड बद्दल आहे आणि मी काल डिस्कशन ग्रुपवर टाकलेलं आहे थोडस. तर ते वाचून घ्या सगळ्यांनी, आणि जे कोणी डिस्कशन ग्रुपवर नाही आहे आणि ज्यांना इच्छा आहे त्यांनी मला पर्सनलवर कळवा सांगितलं होतं, पण एकाचंही नाव आलेलं नाही. तर सुरू करू शकता मॅडम. चला, आत्मवंदन सगळ्यांना. सुप्रभात. आज आपण द पॉवर ऑफ युअर सबकॉन्शियस माइंड या पुस्तकाच्या शेवटच्या याच्यापर्यंत टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलो आहे. तर कालपर्यंत आपण बघितलं श्रीमंत संपत्ती वगैरे कशी मिळवण्यासाठी प्रार्थना कशी सफल होते, इथपर्यंत बघितलं. आजपर्यंत आज परत लेखक म्हणतोय की श्रीमंत होणं पैशाच्या बाबतीत म्हणजे फक्त धनाच्या बाबतीत काहीच नाही, तर विचारांच्या बाबतीत पण हा पण आपला अधिकार आहे, असं लेखक म्हणतोय. मॅडम एक श्रीमंत मिनिट. काल आपण सांगितलं होतं 5 वाक्य लिहा, एकानी एकही वाक्य लिहिलेलं नाहीये. ऑब्झर्व केलं का तुम्ही? हो, ऍक्च्युली मी ग्रुपवर येणार होते, पण आपण कसं आहे माहितीये का बघा, म्हणजे मला एक म्हणायचंय, मी पण तुमच्यातलीच एक आहे. हे मी स्वतः इतके वर्ष असंच करत होते, म्हणजे जरी सांगितलं तरी करत नव्हते. पण त्याच्यातून काहीच रिझल्ट येणार नाही. तुम्ही जेवढं लिहाल किंवा आधार वाक्य बनवाल, या पुस्तकात आपण तेच शिकलोय. लेखक म्हणतो तुमची आधार वाक्य बनवा. ती तुम्ही तुमच्या माइंडला, तुमच्या मेंदूपर्यंत ती ती अशी ठशासारखी उमटतात आणि तीच तुमच्या जीवनात कार्य करतात. आपण काय काय करतो माहितीये का, हे सकाळच्या सेशन मध्ये आपण ऐकतो. आपण काय इतके म्हणजे ब्राईट नाहीये की एकदा ऐकलं की लक्षात राहतं आपल्या, असं आपल्याला ते सारखं रिपिटेशन करायला लागतं. नाहीतर बघा, मग पण एकदा एकच दिवस आपलं छान ध्यान झालं, ते पूर्ण कंटिन्यू राहिलं असतं. तसं नाही, आपल्याला त्याच्यात सातत्य ठेवायला पाहिजे. त्यासाठी काल मॅडमने आधार वाक्य बनवायला सांगितली होती. म्हणजे बघा, मला आता काय बोलावं हे सुचत नाहीये. रेकॉर्डिंग दिलं होतं आणि सांगितलं होतं की ठीक आहे. ग्रुप बंद होता कधी सांगायचं? मग मला सांगायचं ना, दुसऱ्या ग्रुपवर तो ग्रुप उघडा. मॅडम मेसेज करायला तर ठीक आहे, सांगितलं. आज लिहा. आज 5 वाक्य लिहा. हे आणि लिहिलंय आता मॅडम. नाही येणं शक्य तर रेकॉर्डिंग ऐकून लिहा. कारण फार महत्वाच्या गोष्टी आहेत या ज्या सांगतेय त्या. हा मॅडम, करा सुरू. तर आपण सुरू करूया. लेखक आज पण काय म्हणतोय, संपत्तीबद्दल काय म्हणतोय. काल त्याने सांगितलं की कसं संपत्ती, यश हे कसं रात्री झोपताना शब्द पुनरुच्चार करून ते आपण आपल्या आयुष्यात आणू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, श्रीमंत धन एक प्रतीक आहे तुमच्याजवळ. लेखक म्हणतो तुमच्याजवळ अधिक पैसा का नाही. मग काही काही लोकांजवळ अधिक पैसा का नसतो, कारण का, मी आज थोडक्यात सांगते, कारण बरंच म्हणजे वैवाहिक जीवन म्हणजे आपल्या संसारिक गोष्टींबद्दल लेखकानं बरंच पुढं सांगितलंय. तर हे थोडक्यात बघूया आपण. तर काही लोकांकडे अधिक पैसा का नसतो, कारण ते कसा विचार करत असतात, पैशाला किंमत देत नसतात, म्हणजे व्हॅल्यू देत नसतात. ते संपत्तीला कचरा मारत असतात, किंवा ज्यांच्याकडे संपत्ती आहे ना त्यांचा धिक्कार करत असतात. बघा, काही काही लोक म्हणतात, हा, कुठूनही मिळवला असेल पैसा, काय माहिती, किंवा ते असं म्हणजे नकारात्मक विचार पैशांबद्दल सोडत असतात आपल्या ब्रह्मांडात. त्यामुळे त्यांना त्यांच्या जवळ पैसा येत नाही. संपत्ती आणि संतुलित जीवन म्हणजे काही काही लोक पण आम्हाला पैसा नाही, किंवा काही काही लोक पण बघा म्हणतात असं की माणुसकी महत्वाची, पैसा काय एवढा महत्वाचा नाही. पण ते बोलताना असं बोलतात की तुम्ही किती पैसा कमवाल, पहिला माणुसकी महत्वाची. अरे, माणुसकी आणि पैसा दोन्हीही तितकंच महत्वाचं आहे, हे त्यांनी समजून घेत नाही. त्यामुळे ते लोकांना माणुसकी महत्वाची वाटते, त्यामुळे त्यांच्याकडे जास्त माणसं येतात, पैसा कमी असतो. म्हणजे हे तुम्ही ऑब्झर्व करून बघा कोणाच्याही बाबतीत. तसं ते पैशाला म्हणजे कमी लेखतात किंवा कचरा मानतात. ते अजून लेखक एक म्हणतोय की पैशाला एकमेव उद्दिष्ट बनवून तुम्ही चुकीची निवड करता. कसं? तर लेखक म्हणतो की बघा, सगळ्याच गोष्टीत किंवा सगळ्याच सिच्युएशन मध्ये पैसा हा महत्वाचा नसतोच. एखादा माणूस मरणाच्या दारात उभा आहे आणि तेव्हा तो म्हणेल का, अजून माझा पैसा कमवायचा राहिला किंवा संपत्ती मिळवायची राहिली? नाही. तर लेखक काय म्हणतो की तुम्ही पैसा मिळवा, नाही असं नाही, श्रीमंत होणं तुमचा अधिकार आहे, पण तुम्ही त्याला किती महत्व देता हेही महत्वाचं आहे. तुम्हाला आवश्यक तितकं पैसा, धन, संपत्ती तुमच्यापर्यंत आहे, त्याचे आभार माना. आणि
जास्त त्याची लालसा केली, जसं कालच त्यांनी सांगितलं की जी गोष्ट आपण जास्त त्याच्या मागे मागे लागतो, लेखक म्हणतो, आणि त्याच्यासाठी अति प्रयास करतो, खूप प्रयास केला ना तर ती गोष्ट आपल्याला तशीही मिळत नाही. अजून लेखक म्हणतो की संपत्तीबाबत योग्य दृष्टिकोन बाळगणं खूप महत्वाचं आहे. आपण म्हणायचंय मी पैशांवर प्रेम करतो, मला पैसा आवडतो, माझ्या ज्या दैनंदिन आयुष्यातल्या ज्या गरजा आहेत त्या पैशांमुळे पूर्ण होतात. जसं मी एक्झाम्पल सांगितलं तुम्हाला की आपण बघा मार्केटमध्ये जाऊन काही काही वस्तू खरेदी करू, तर आपल्याला तो दुकानदार ती पूर्ण म्हणजे ते इलेक्ट्रॉनिक बिल मिळतं कशासाठी किती पैसे दिले, टोटल पैसे किती दिले ते. तर ती रिसिट घेऊन मनातल्या मनात आपण जरी म्हटलं ना त्या रिसिटला की धन्यवाद या ब्रह्मांडीय ऊर्जेला की हे पैसे मी देऊ शकले, आपण आभार मानले ना, तुम्हाला कधीच बघा, आणि दरवेळी आपोआप एकदा तुम्हाला सवय लागली की ती गोष्ट तुम्ही आपोआप करत जाल. पूर्वी मी त्या जे आपण बिल मिळतं ना त्याच्या पाठीमागे लिहायचे पेनाने की हे पैसे मी भरू शकले किंवा दुकानदाराला देऊ शकले, इतके पैसे माझ्याकडे आहेत, म्हणून ब्रह्मांडीय शक्तीचे आभार किंवा ऊर्जेचे आभार असं लिहायचे. आता लिहित नाही, फक्त दरवेळी ते बिल आलं की त्याला ग्रॅटिट्यूड देते. त्यानंतर लेखकांनी सांगितलंय की बघा काही काही लोकांच्या पैशांच्या संबंधित ना शेअर मार्केट म्हणजे जे लोक करतात वगैरे ते चुकीचं नाहीच आहे पहिली गोष्ट, किंवा कुठल्या मार्गाने पैसे मिळवतात हे आपण त्यांच्यावर नकारात्मक बोलायचं नाहीये, त्यांच्या विचारांचं फळ त्यांना मिळणारच आहे. त्यामुळे पहिली गोष्ट आपण अ, दुसऱ्यांचा हिशोब करायला जायचं नाही, त्यांनी कसा पैसा मिळवला, ईर्ष्या करायची नाही कोणाबरोबरही. आपण स्वतःच्या विचारांचं नियमन करून आपल्याकडे पैसा आकर्षित करू शकतो. लेखकानं महत्वाचा विचार म्हणजे मनन करण्याच्या गोष्टीमध्ये सांगितलं पैशांच्या बाबतीत. श्रीमंत होणं हा माझा हक्क आहे असा दावा करण्यासाठी पुरेसे हिंमतवान बना. तुमचा कसा बसा उदरनिर्वाह व्हावा अशी तुमची इच्छा नाही, तुम्हाला ज्या गोष्टी ज्यावेळी करण्याची इच्छा असेल त्यावेळी त्या करता याव्यात इतका पैसा तुम्हाला हवा आहे. तुमच्या अंतर्मनाच्या समृद्धीला ओळखा, तिच्याशी परिचित व्हा. जेव्हा तुमच्या जीवनात पैशाचा ओघ अविरतपणे वाहतो तेव्हा तुम्ही आर्थिक दृष्ट्या स्वस्थ असता. पैशाला नेहमी सागराच्या भरतीच्या स्वरूपात पहा आणि तो तुमच्यापाशी विपुलतेने राहील. उधाणाची भरती ओहोटी निरंतर चालू असते. जरी ओहोटी लागलेली असली तरी तुम्हाला पूर्ण खात्री असायला हवी की पुन्हा भरती हमखास येईलच. तुमच्या अंतर्मनाचे नियम जाणून घेतले तर तुम्हाला कोणत्या ना कोणत्या रूपात पैशाचा पुरवठा सतत होत राहील. हे खूप महत्वाचं आहे. जर तुमचा विश्वास असेल ना तर हे तुमच्या बाबतीत नक्की ठरतं. जर तुम्ही गृहिणी असाल तर बघा, तर तुम्हाला दरवेळी पैसे मिळवण्यासाठी जॉब करायची गरज आहेच असं नाही. तुम्हाला कुठल्याही मार्ग तुमचा विश्वास असेल ना तर कुठल्याही मार्गातून पैसे मिळतात. बऱ्याच लोकांजवळ कधीच पुरेसा पैसा नसतो पण त्यांना महिन्याची 2 रुपये कशी बशी जुळवावी लागतात, कारण ते पैशाला धिक्कारतात. तुम्ही जिचा धिक्कार कराल ती गोष्ट नेहमीच पंख लावून तुमच्यापासून दूर उडून जाईल, मग ती कोणतीही गोष्ट असो. म्हणून कुठल्या गोष्टीचा आपण धिक्कार करतोय, हेट करतोय कुठल्या गोष्टीला, ती गोष्ट ऑटोमॅटिक आपल्यापासून दूर जाते. पैशाला ईश्वर बनवू नका, तो फक्त एक प्रतीक किंवा चिन्ह आहे. बघा मॅडम, जसं म्हणल्या पूर्वीच्या काळात पैसाच म्हणजे सगळं नव्हता, देवाणघेवाण वस्तूंच्या स्वरूपातही व्हायची. मग त्यावेळी पैसा महत्वाचा होता का? नाही. आता पैसा का महत्वाचा आहे? कारण त्याचा आपण ते प्रतीक आहे, तरी पण त्या पैशामुळे सगळ्या गोष्टी होतात, म्हणून आताच्या काळात पैसा महत्वाचा आहे. पैशाला ईश्वर बनवू नका, तो फक्त एक प्रतीक किंवा चिन्ह आहे. लक्षात असू द्या की ही खरी श्रीमंती तुमच्या मनात असते. एक संतुलित जीवन जगण्यासाठी तुम्ही इथे आला आहात, यामध्ये तुम्हाला आवश्यक तितका पैसा मिळवण्याचाही समावेश होतो. धन हे तुमचं एकमेव उद्दिष्ट नाही. संपत्ती, आनंद, शांती, तुमच्या सुप्त गुणांची खरी अभिव्यक्ती आणि प्रेमाची अभिलाषा बाळगा. बघा लेखक काय काय म्हणतो, खूप छान सांगतोय. म्हणजे तो लेखक ट्रिक पण देतो की पैसा कसा मिळवायचा किंवा आकर्षित कसा करून घ्यायचा, पण तो कितपत महत्वाचा आहे त्याप्रमाणे आपण तो मिळवला पाहिजे. सगळ्यांसाठी वैयक्तिकरित्या अलौकिक प्रेम आणि सद्भावना बाळगा, मग तुमचं अंतर्मन तुम्हाला या सगळ्या बाबतीत चक्रवाढ व्याजाच्या तत्वावर मोबदला देईल. हे ऑलरेडी पण लेखकाने सांगितलंय. तुम्ही सकारात्मक विचार करा अथवा नकारात्मक विचार करा, त्याचं मल्टिप्लिकेशन होऊनच तुम्हाला ते मिळेल. मग तुम्ही काय विचार करायचा किंवा काय आकर्षून घ्यायचंय हे तुम्ही ठरवा. गरिबीत काही सद्गुण नसतो. दारिद्र्य म्हणजे मनाचा एक आजार आहे. स्वतःला या मानसिक संघर्षातून किंवा आजारातून तात्काळ बरं करा. पृथ्वीवर तुम्ही झोपडीत राहण्यासाठी
किंवा उपाशी राहण्यासाठी आलेले नाहीत. अधिक समृद्ध जीवन जगण्यासाठी तुमचा जन्म झालाय. पैशासाठी कधीही घाण, कचरा असेही शब्द वापरू नका. किंवा मी संपत्तीचा धिक्कार करतो असं म्हणू नका. तुम्ही ज्याची निंदा करता ते तुम्ही गमावून बसता. पैसा हा मुळात कधीच चांगला वा वाईट नसतो, पण त्याच्याकडे तुम्ही ज्या दृष्टीने पाहाल तसाच तो बनतो. पुन्हा पुन्हा मला म्हणा, मला पैसा आवडतो, मी त्याचा उपयोग शहाणपणानं, सर्जनशीलतेनं आणि न्यायपूर्ण रीतीने करतो. मी पैशाला आनंदानं मुक्त करतो आणि तो 1000 पटींनी वाढून माझ्याकडे परत येतो. मुक्त करतो, साठवून ठेवत नाही. नीट हे खूप महत्वाचं आहे. जेवढं तुम्ही दुसऱ्यांना द्याल किंवा दुसऱ्यांसाठी पैशाचा वापर कराल, ते तेवढं त्याच्या कितीतरी अधिक पटीने तुमच्याकडे मिळत असतं. हे तुम्ही स्वतः अनुभवा. हे जे यात जे लेखकाने दिलंय ना, हे ऍक्च्युली रिअल टाइम इम्प्लिमेंटेशन करण्यासाठी. आपण एक एक गोष्ट जर करून बघितली ना याच्यातली, तर ती नक्कीच लागू पडते. बघा, लेखक म्हणतोय की तुम्हाला खाणीत सापडणाऱ्या तांबा, शिसं, पत्रा किंवा लोखंड यापेक्षा पैसा जास्त वाईट नाही. सगळा वाईटपणा अज्ञानातून किंवा मनाच्या शक्तीच्या दुरुपयोगातून येत असतो. तुमच्या मनात तुमच्या इच्छा पूर्तीचं चित्र रेखाटल्यामुळं तुमचं अंतर्मन प्रक्रिया करतं आणि तुमचं मानसिक चित्र वास्तवात साकार करतं. पहिली गोष्ट, हा एक शेवटचा स्टार मार्क करून घ्यावा असा पॉइंट वाटतो मला. काही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबवा. मग कुठलीही गोष्ट असतो, आनंद, सुख, शांती, समाधान, पैसा, या सगळ्या बाबतीत ही लागू पडते. काहीही न देता काही मिळवण्याचा प्रयत्न थांबवा. फुकट जेवण कधीच मिळत नसतं. काही मिळवण्यासाठी तुम्ही काही दिलं पाहिजे. जर तुम्ही तुमच्या लक्षाकडे, आदर्शाकडे आणि धाडसाकडे मानसिकरित्या लक्ष दिलं, तर तुमचं गहन मन नेहमी तुम्हाला पाठिंबा देईल. अंतर्मनाचे नियम लागू करून त्याला संपत्तीच्या विचारांनी चिंब करून टाकणं, हीच संपत्तीची गुरुकिल्ली आहे. हे खूप छान सांगितलं लेखकानं. पुढच्या चॅप्टर मध्ये लेखक म्हणतोय, तुमचं जे यश मिळतं तुमच्या जीवनात, हे तुमचं अंतर्मन तुमच्या यशाचा कसा साथीदार असतं हे सांगितलं. अंतर्मन हे असं स्थान आहे ज्याला कपड्यांची लागणारी कसर खाऊ शकत नाही. हे बायबलमध्ये असं लिहिलंय. अंतर्मन हे असं स्थान आहे कपड्यांना ज्याला कपड्यांना लागणारी कसर खाऊ शकत नाही वा लोखंडाला लागणारा गंज संपू शकत नाही किंवा ज्याची कोणीही चोरी करू शकत नाही. यश मिळवण्यासाठी लेखकानं 3 पावलं सांगितली. जसं काल प्रार्थना करताना लेखकानं 3 स्टेप सांगितल्या होत्या, तसंच लेखकानं यश मिळवण्यासाठी 3 पावलं सांगितली. ती अशी असेल की जेव्हा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असते किंवा इच्छा म्हणजे पूर्ण करायची असते किंवा मिळवायची असते, तर म्हणजे बघा, आपल्याला कुठलं क्षेत्र, जसं की आपण मुलांच्या करिअरच्या बाबतीत निवडू म्हणू, तर त्यांना कळत नाही की काय करू. जसं की 12वी नंतर 10वी झाल्यानंतर सायन्सला जाऊ, आर्ट्सला जाऊ, कॉमर्सला जाऊ, की कुठं डिप्लोमा करू, काही कळत नाही. त्यावेळी लेखकानं कसं, म्हणजे तुमचं कार्यक्षेत्र कसं निवडायचं किंवा जेव्हा तुम्हाला वाटत असेल की हे करू की नको, तेव्हा कसा विचार करायचा, तर हे सांगितलं लेखकानं. तेव्हा जर तुम्हाला काय करू, म्हणजे करू की नको अशी जेव्हा स्थिती असेल, तेव्हा तुम्ही काय म्हणायचंय की अशी तुम्ही पुढील प्रार्थना करा की माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला जीवनातील कार्य स्पष्ट करून दाखवत आहे. ही प्रार्थना शांतपणे, ठामपणे आणि प्रेमपूर्वक म्हणा. यश जर तुम्ही अशी प्रार्थना केली तर त्याचं उत्तर तुमच्या समोर स्पष्टपणे आणि शांतपणे एक शांत आंतरिक जाणीवेच्या रूपात येईल. इवन लेखकानं असं सांगितलं, तुम्ही जे कार्यक्षेत्र निवडता त्याच्यात खूप आनंदाने काम करा किंवा त्याच्यात सतत नवीन गोष्टी करायचा प्रयत्न करा किंवा त्याच्यात आवड निर्माण करा. जे काही आहे तर आपोआपच यश तुम्हाला मिळेल. आपण बघा, एकेकांना काय होतं की त्यांना त्यांना आवड एका गोष्टीची असते आणि ते जातात दुसऱ्या गोष्ट म्हणजे दुसरीकडं. जसं ते 3 इडियट्स मध्ये तो आमिर खान डायलॉग म्हणतो की ते इंजिनिअरिंगला आलेले असतात मुलं, त्यांना ऍक्च्युली त्याच्यातल्या एका मित्राला फोटोग्राफी करायची असते, तरी पण तो इंजिनिअरिंगला आलेला असतो कारण त्याच्या वडिलांची इच्छा असते म्हणून. तर काय त्याच्यात तो एक डायलॉग मारतो की तुझी गर्लफ्रेंड वेगळी आहे आणि तू लग्न वेगळ्या मुलीशी केलंस, त्यामुळे तुला त्याच्यात इंटरेस्ट वाटत नाही, लाईक दिस. तर कुठलंही काम, त्याच्यात लेखकाने सांगितले, कसं तरी काम पूर्ण करणं हे खरं यश नाही. कसं तरी आपण एखादी गोष्ट आवडत नसेल म्हणजे पूर्ण करायची म्हणून करतो, त्यावेळी तुम्हाला त्या गोष्टीत जितकं म्हणावं तितकं यश मिळणार नाही, असं लेखक म्हणतात. यात लेखकानं सांगितलं की
एक उदाहरण दिलेलं आहे. आपण आता इथून पुढे उदाहरण कमी बघू, कारण त्याच्यात खूप बराच वेळ जातो असं मला वाटतं. तरी पण एक लेखकानं उदाहरण दिलंय. एक तरुणी होती, तिला ना जॉबची ऑफर आली होती, पण तिला कळत नव्हतं हा जॉब जॉईन करू की नको. तर तिने रात्री ना अंतर्मनात शांतपणे प्रार्थना केली आणि असं म्हटली की मला माझ्या जीवनात कार्याची दिशा समजलेली आहे आणि त्याप्रमाणे मला उत्तर मिळाले आहे. आणि असं अशी प्रार्थना केल्यामुळं तिला तिच्या अंतर्मनातून असं उत्तर मिळालं की तुम्ही तिने हा जॉब स्वीकारायला नको. आणि तिने तिच्या अंतर्मनाचा आवाज ऐकून तिने असंच केलं की तिने तो जॉब स्वीकारला नाही. आणि नंतर काही दिवसांनी असं लक्षात आलं की ती कंपनी बंद पडली. तर आपण आपल्या अंतर्मनाचा वेध घेतला, त्याच्या दिशेने काम केलं, तर आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतातच. ह्याच्यात अजून एक लेखकाने खूप छान, याच्यात खूप छान उदाहरणासह लेखकाने दिलेलं आहे. त्यामुळं हे पुस्तक असं वाचण्यासारखं आहे, म्हणजे तुम्ही त्याच्यात इम्प्लिमेंट करू शकता. जसं की एका मुलाला डॉक्टर व्हायचं होतं, पण तो खूप गरीब होता मुलगा. तर तो काय करायचा, तो मुलगा, तो लहानपणापासून हुशार पण होता तो अभ्यासात, पण त्याच्याकडं मेडिकलची फी भरण्या इतके पैसे नव्हते. मग तो मला चित्र रंगवायचा. खूप हुशार होता मुलगा, की मी गरीब आहे म्हणजे असं कधी विचार करायचा नाही की आपण गरीब आहे म्हणून मेडिकलला ऍडमिशन घेऊ शकणार नाही. तर तो मुलगा चित्र रंगवायचा की मी डॉक्टर झालोय, माझी डिग्री भिंतीवर लागलेली आहे, मी प्रॅक्टिस करायला सुरुवात केली. तर काय होतं, तो मुलगा ना ऍज अ कंपाऊंडर म्हणून एका डॉक्टरांच्या हात, परिस्थिती गरीब असल्यामुळे तो जॉब करायला लागतो. तर तो एका डॉक्टरांच्या हाताखाली जॉब करायला जातो कंपाऊंडर म्हणून, म्हणजे त्या आलेल्या पेशंटची नोंदणी करणं. त्यावेळी तो काय करत असतो की म्हणजे व्हिज्युअलायझेशन करत असतो की मी पण डॉक्टर झाल्यावर असंच याच खुर्चीत, म्हणजे अशा खुर्चीत बसेन, म्हणजे पेशंट माझ्याकडे येतील वगैरे, असं पूर्ण म्हणजे. आणि त्याचं काम काय असतं कंपाऊंडरचं, ते त्या पूर्ण डॉक्टरांच्या खोलीची साफसफाई करणं, आलेल्या पेशंटचं रजिस्ट्रेशन करणं वगैरे असं. बाकी त्याला काही, म्हणजे तो काय डॉक्टर झालेला नसतो, तो असंच कामाला जात असतो तिथे. तर एकदा काय होतं, त्याचं काम बघून त्या डॉक्टरांना इतकं वाटतं की अरे याला काय, म्हणजे तो डॉक्टरच त्याला ऑफर करतात की तू काही शिकू शकतोस, म्हणजे शिकू शकतोस का पुढं. मग डॉक्टर्स त्याला ऑफर करतात, नंतर त्याच्यात त्याच्यात त्याला त्याच्या शिक्षणासाठी पैसे देतात आणि तो मुलगा डॉक्टर होतो बरोबर. हे हे एक उदाहरण त्यांनी, लेखकानं याच्यात दिलेलं आहे. ह्याच्यात लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे यश म्हणजे आनंदी आयुष्य जगणं. तुम्ही शांतीपूर्ण, आनंदी, सुखी आणि आवडीच्या कार्यात समरसून जाता तेव्हा तुम्ही यशस्वी असता. तुम्हाला कोणतं काम आवडतं याचा शोध घ्या, आवडतं कामच करा. जर तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे, कशात आहे हे तुम्हाला माहित नसेल, तर अंतर्मनाकडे मार्गदर्शन मागा आणि तुम्हाला त्याचे संकेत मिळतील. तुम्ही निवडलेल्या क्षेत्रातील विशेषज्ञ बना. म्हणजे लेखकाने सांगितलं, तुम्ही जे क्षेत्र निवडलंय ना, तर त्याच्यात टॉपला जायचं. बघा, तुम्ही सफाई कामगार जरी व्हायचं म्हणलं किंवा कोणतीही गोष्ट घ्या, तुम्हाला एक काहीतरी व्हायचं म्हणलं तर त्या ह्याच्यातलं तुम्ही टॉपच व्हायला पाहिजे. जसं की एका ठिकाणी वाचलं होतं, एका मुलाला बूट पॉलिश करणारा व्हायचं होतं, म्हणजे त्याची आजूबाजूची परिस्थिती असेल तसं. पण त्याला असं म्हणजे त्याच्या मनात असं होतं की मी असा बूट पॉलिश करणारा होईल ना, की सगळेजण म्हणजे मी तो टॉपचा असेल, म्हणजे पहिल्यांदा बूट पॉलिश करणारा म्हटलं त्याचंच नाव घ्यायला पाहिजे असं. म्हणजे तुम्ही ज्या क्षेत्रात जाल त्याच्यात तुम्ही टॉपला असायला पाहिजे, म्हणजे विशेषज्ञ असायला पाहिजे. त्या क्षेत्रातील अन्य व्यक्तींपेक्षा त्या क्षेत्रात अधिक ज्ञान व कौशल्य प्राप्त करा. यशस्वी लोक कधीच स्वार्थी नसतात. मानवतेची सेवा त्यांच्या जीवनाची मुख्य अभिलाषा असते. मनाच्या सखोल गहन शांतीशिवाय यश संभवत नाही. यशस्वी व्यक्तीकडे महान आध्यात्मिक समंजसपणा असतो. तुम्ही तुमच्या उद्दिष्टांचं स्पष्टपणे मनन केलं तर तुमच्या अंतर्मनाच्या चमत्कार घडवून आणणाऱ्या शक्तीद्वारे तुमच्या उद्दिष्टपूर्तीसाठी आवश्यक त्या गोष्टी पुरवल्या जातात. भावनेनं भारलेले तुमचे विचार विश्वास बनतात. तुमच्या विश्वासानुसार तुम्हाला त्या गोष्टी पुरवल्या जातात. सतत कल्पना करण्याची शक्ती अंतर्मनाची जादू घडवून आणणाऱ्या सुप्त शक्तीला जागृत करते. जर तुम्हाला म्हणजे पदोन्नती हवी असेल, म्हणजे प्रमोशन हवं असेल, तर तुमचे वरिष्ठ सुपरवायझर, तुमचे कुटुंबीय, मित्र तुमच्या पदोन्नतीबाबत तुमचं अभिनंदन करत असल्याची कल्पना करा. हे काल्पनिक चित्र अत्यंत सुस्पष्ट आणि वास्तविक बनवा. त्यांचे हावभाव निहाळा, त्यांचे अभिनंदनाचे आवाज ऐका. वारंवार असं करत राहा आणि तुमच्या मनात हे चित्र वारंवार जिवंत करून तुमच्या मनोकामनेचा सुखद अंत अनुभवा. तुमचं अंतर्मन हे स्मृतींचं भांडार आहे. उत्कृष्ट स्मृतींसाठी पुन्हा पुन्हा म्हणा, माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा प्रत्येक ठिकाणी मला हव्या त्या गोष्टींचं स्मरण घडवत आहे. जर तुम्हाला घर किंवा, मागच्या वेळेस सांगितलं लेखकानं, की तुम्हाला घर किंवा संपत्ती विकायची असले, तर अशी वाक्य म्हणा की हे घर म्हणजे मी ज्यांना विकेल त्याला
त्याची भरभराट होणार आहे, त्याच्या संपत्तीत वाढ होणार आहे, किंवा ज्यांना गरजेचं आहे त्यालाच ही संपत्ती मिळणार आहे, किंवा मला अशी किंमत मिळणार आहे की समोरच्याला पण ती परवडेल, म्हणजे मला पण परवडेल, म्हणजे मी विकते म्हणून मला पण ती तेवढीच योग्य अशी किंमत मिळेल आणि घेणाऱ्याला पण योग्य अशी किंमत मिळेल. यशाच्या कल्पनेतच यश सामावलं आहे. स्वतःशीच यश यश असे शब्द मनात वारंवार उच्चारा, जेणेकरून तुमचं अंतर्मन यश आकृष्ट करेल. ह्याच्यात लेखकाने पुढच्या धड्यात सांगितले शास्त्रज्ञ त्यांच्या अंतर्मनाचा वापर कसा करतात. बघा, शास्त्रज्ञ जेव्हा, ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की एक शास्त्रज्ञ आहे ना, जे काय म्हणतात जीवाश्मांचा अभ्यास करतात, म्हणजे फॉसिल्स वगैरे, किंवा संस्कृतीचा, म्हणजे गडप झाल्या मोहेंजोदडो हडप्पावाल्या संस्कृतींचा जे जेव्हा ते अभ्यास करत असतात, तेव्हा ते त्यांच्या अंतर्मनाचाच वापर करतात की हे लोक कशी भांडी वापरत असतील, कसे राहत असतील, हे सगळा विचार करूनच ते म्हणजे सायंटिस्ट काम करत असतात. लेखकाने याच्यात लिहिले अंतर्मनापासून मार्गदर्शन कसे मिळवावं. अंतर्मनापासून मार्गदर्शन मिळवण्यासाठी सोप्या ट्रिक्स सांगितले. त्याच्यात लेखक म्हणतोय मन शांत आणि शरीर स्थिर करा, शरीराला रिलॅक्स व्हायला सांगा, म्हणजे इन जनरल मेडिटेशन. शरीराला रिलॅक्स व्हायला सांगा, त्याला तुमची आज्ञा मानावीच लागेल. त्याच्याजवळ स्वतंत्र विचारशक्ती, पुढाकार घेण्याची वृत्ती, आत्मजाणीव किंवा बुद्धी नसते. तुमचं शरीर एक डिस्क आहे जी तुमचा विश्वास आणि धारणा रेकॉर्ड करत असते. तुमच्या समस्येच्या निराकरणावर, प्रश्नावर, उत्तरावर तुमचे विचार केंद्रित करा. तुमच्या बाह्य मनाद्वारे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. विचार करा की समस्या मुक्त झाल्यावर तुम्ही किती आनंदी व्हाल. जर तुमच्या समस्येचं समाधानकारक उत्तर आत्ताच मिळालं तर तुम्हाला कसं वाटेल ते अनुभवा. तुमचं मन आनंदाच्या व समाधानाच्या भावनेत रममान होऊ द्या. मग झोपी जा. म्हणजे मॅडम म्हणतात ना, हवेत उडायचं आणि तो अनुभव घेऊन बघा. खरंच आपण असं वाटतं की आपण खरंच हवेत आहोत एखादी गोष्ट झाल्यावर, किंवा आपल्या बाबतीत असं होतं ना, खूप परमोच्च असा आनंद होतो. तो असा सांगू नाही करणार, फक्त तो अनुभवायलाच पाहिजे. जागा झाल्यावर जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर निराश न होता अन्य कामात स्वतःला गुंतवून घ्या. शक्य आहे की तर कोणत्याही कामात तुम्ही वेगळं असताना अचानक ते उत्तर तुमच्या समोर येईल. हे खूप महत्वाचं आहे. लेखकाने इथे एक गोष्ट सांगितली की लेखकाची ना एक अंगठी हरवली होती, जी की त्याची वंश परंपरागत मिळालेली होती. तर लेखकाला ती म्हणजे तिला कळलं नाही कुठं राहिली. तर त्यानं रात्री ना झोपताना अंतर्मनाला प्रार्थना केली, हे अंतर्मनात तुला सगळ्या गोष्टी ज्ञात असतात, माझी ती अंगठी कुठं आहे ती हे तू जाणतोस, आता मला नेमकी अंगठी कुठं आहे दाखवणार का. जेव्हा सकाळी लेखकानं रात्री हा प्रश्न झोपताना अंतर्मनाला विचारला, सकाळी उठल्यावर लेखकाच्या कानात शब्द गुणगुणले, रॉबर्टला विचार. रॉबर्ट कोण होता, तर लेखकाच्या शेजारी राहणारा 9 वर्षांचा मुलगा होता. मग लेखक जातो त्या मुलाकडे आणि म्हणतो, अरे रॉबर्ट, तुला एखादी अंगठी सापडलीये का. हा तो रॉबर्ट म्हणतो, हा मी लपंडाव खेळताना ना मला झुडपात एक अंगठी सापडली. ऍक्च्युली मी बोर्डवर, म्हणजे तिथे कसं असतं अमेरिकेत, कुठली गोष्ट हरवली सापडली, जसं आपल्या इथे लिहितात ना सोसायटीच्या बोर्डवर, ही वस्तू सापडलेली आहे, यांच्याकडे घेऊन जा, तसं. तो रॉबर्ट म्हणतो, मी लिहिणारच होतो पण मी विसरून गेलो, मी माझ्या कपाटात ठेवली, थांबा तुम्हाला आणून देतो. असं लेखकाला त्याची अंगठी मिळते. म्हणजे विश्वास ठेवला तर अंतर्मन नेहमीच तुम्हाला तुमचं उत्तर देत असतं. ह्याच्यात लक्षात ठेवण्याचं हे म्हणजे लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी लेखकांना सांगितल्या की शास्त्रज्ञांना त्यांचं यश कशामुळे मिळतं, त्यांच्या मनामुळे मिळतं. म्हणजे ते त्याचं व्हिज्युअलायझेशन वगैरे करतात आणि त्यामुळे त्यांना त्या गोष्टी तशा प्राप्त होतात. एखाद्या समस्येच्या निराकरणासाठी तुम्ही जाणीवपूर्वक लक्ष दिलं तर तुमचं अंतर्मन आवश्यक ती माहिती गोळा करतं, बाह्य मनाकडे पाठवतं. फॉर एक्झाम्पल बघा, की तुम्हाला घर घ्यायचं आहे, किंवा तुम्ही लग्नासाठी, म्हणजे तुमच्या मुलामुलीसाठी मुलगा शोधताय. जर तुम्ही त्याच विचारात असाल, तसेच विचार तुमच्या अंतर्मनाकडे पाठवत असाल, तर आपोआप तुम्हाला त्या दृष्टीनं तशी माहिती आपोआप मिळत असते त्या दृष्टीनं. तुम्ही एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असता तर वस्तुनिष्ठपणे ती सोडवण्याचा प्रयत्न करा. इतरांकडून व स्वतःच्या संशोधनातून शक्य तितकी माहिती गोळा करा. झोपी जाण्यापूर्वी अंतर्मनाकडे ही समस्या सुपूर्त करा, तुम्हाला उत्तर नक्कीच मिळेल. रात्रभर उत्तर न मिळाल्यास नक्कीच सूर्योदय होऊन काळोख दूर होत नाही, गोंधळ दूर सारणारे उत्तर सापडत नाही. तोपर्यंत तुमच्या अंतर्मनाला विनंती करत राहा. उत्तर सापडेल तोपर्यंत अंतर्मनाला विनंती करत राहा. उत्तर येण्यास खूप वेळ लागत आहे असा विचार करून तुम्ही तुमच्या उत्तराला लांबणीवर टाकत असता. तुमच्या अंतर्मनासाठी कोणताच प्रश्न कठीण नसतो, त्याच्याकडे केवळ उत्तर असतात. विश्वास ठेवा, या समस्येचं उत्तर आता या क्षणी तुमच्याजवळ आहेच.
उत्तर सापडल्याचा आनंद अनुभवा. अंतर्मन आठवणींचं भांडार असतं, त्यात तुमच्या बालपणापासूनच्या सगळ्या आठवणींची नोंद असते. झोपी जाण्याअगोदर तुमच्या समस्येचं उत्तर शोधण्याची विनंती अंतर्मनाकडे सुपूर्द करा. त्यावर विश्वास ठेवा, श्रद्धा ठेवा, मग तुम्हाला उत्तर मिळेल. त्याला सगळं माहित असतं, ते सर्व काही बघत असतं, पण त्याच्या क्षमतेविषयी शंका घेऊ नका. म्हणजे मिळेल की नाही, आता मी अंतर्मनाकडे पाठवलंय, माहित नाही मिळेल की नाही, त्याच्या क्षमतेविषयी अजिबात शंका घेऊ नका. तुमचा विचार म्हणजे तुमची क्रिया आणि तुमच्या अंतर्मनाने दिलेला प्रतिसाद हीच प्रतिक्रिया होय. तुमचे विचार शहाणपणाचे असतील तर तुमची कृती व निर्णय देखील शहाणपणाचेच असतील. आपल्याला आतून काहीतरी माहित आहे अशी तीव्र भावना, आंतरिक जाणीव व अंतःप्रेरणा या स्वरूपात आपल्याला मार्गदर्शन लाभतं. आतला आवाज ऐका, हे खूप महत्वाचं आहे. लेखकानं पुढच्या चॅप्टरमध्ये झोपेचं महत्व सांगितलंय. अंतर्मन आणि झोपेचा कसा एकमेकांशी कनेक्शन आहे ते सांगितलं. लेखकानं असं सांगितलं की आपण का झोपतो, कारण बघा मागच्या वेळी पण हे ओघाने आलं की नाही माहित नाही, की जे लोक ध्यानी नाही आहेत, म्हणजे जे ध्यान नाही करत तरी सुद्धा ते समृद्ध असतात किंवा सुखी जीवन जगत असतात. का तर या ब्रह्मांडानं अशी रचना करून ठेवली आहे की तुम्ही ध्यान जरी नाही केलं तरी ते आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपली पंचज्ञानेंद्रिय म्हणजे त्यांचं काम पूर्णपणे थांबतं आणि झोपेत आपण आपल्या स्वशी कनेक्ट होतो. इथंच लेखकाने लिहिलंय की आपण झोपतो कारण आपल्या आत्म्याचा उदात्त भाग आपल्या सर्वोच्च स्वशी अमूर्तपणे जोडला जातो. तो ईश्वरी शहाणपणात आणि भविष्य ज्ञानात व पूर्णावस्थेत सहभागी होत असतो. निद्रेच्या अभावाचे गंभीर परिणाम सांगितले. झोप नाही लागली तर कसं होतं, चिडचिड, निराशा. ह्याच्यामुळं लेखकानं आपल्या शरीरावर कसे परिणाम होतात ते लिहिलेले आहेत. मे बी यू नीड मोर स्लीप या लेखात रॉबर्ट ओ फब्रायन यांनी झोपेविषयी एका प्रयोगाची माहिती दिली आहे. त्यामध्ये असं लिहिलंय की वॉशिंग्टनमध्ये 100हून जास्त लोकांना जवळपास 4 तास जागा ठेवलं आणि रिसर्च केला की तुम्ही त्याचा काय स्वभावावर, व्यक्तिमत्वावर काय परिणाम होतो, आणि त्यातले विषय निष्कर्ष नक्कीच गंभीर होते. त्याच्यात त्यांना असं आढळून आलं की झोपेविना थकलेला मेंदू झोपेसाठी इतका व्याकुळ असतो की तो कशाचंही बलिदान करू शकतो. झोपेच्या अभावाच्या काही तासातच व्यक्तीला डुलक्या येऊ लागतात. एका तासात 3 ते 4 डुलक्या येतात. व्यक्तीला अशा डुलक्या येतात तेव्हा त्याच्या डोळ्यांच्या पापण्या मिटल्या जातात आणि मेंदू लहरी मंदावतात. या डुलक्या फक्त सेकंदातल्या अल्प भागा इतक्या असतात, पण जसं जागा राहण्याचं प्रमाण वाढतं तशा डुलक्या सतत येऊ लागतात. त्या जास्त वेळ टिकतात, 2 किंवा 3 सेकंदापर्यंत. अशा वेळी ती व्यक्ती विमान चालवत असली तरी ती डुलक्यांवर नियंत्रण ठेवू शकत नाही. लेखकाने सांगितले झोप आपल्याला गाईड करते, समुपदेशन करते, काउन्सिलिंग करते. आपल्याला झोप आपल्या अंतर्मनाला काय जे काही हवं असतं किंवा आपल्यासाठी काय उत्तम आहे त्याची प्रवृत्ती जीवनाभिमुख असते आणि झोपेत आपल्याला त्याप्रमाणे निर्णय, म्हणजे बघा आपण खूप विचार करत असतो एखाद्या गोष्टीचा खूप, आणि आपल्याला त्याची उत्तर सापडत नसतात. त्यावेळी ना आपल्याला झोप पण येत नाही. का? कारण आपण नाही विचार करू. पण एकेका गोष्टीचं बघा, शांत झोप लागली ना दुसऱ्या दिवशी फ्रेश आपण होतो झोपून उठल्यावर, आणि आपल्याला आपल्या प्रश्नांची उत्तरं मिळतात. लेखकानं सांगितलंय की शांतपणे झोपा आणि आनंदी मनानं उठा. निद्रा ना ज्यांना झोप येत नाही त्यांना लेखकानं सांगितलंय की ही प्रार्थना म्हणा. जसं त्यानं बॉडी रिलॅक्स करून घेतो ना आपण योग निद्रेचा मध्ये, तसंच लेखकानं सांगितलं इथं, माझ्या टाचा, माझे गोटे, माझ्या उदराचेच नाही, म्हणजे पायाच्या नखापासून केसांच्या टोकापर्यंत सगळा बॉडी पार्ट शिथिल करून घ्यायचा, रिलॅक्स करून घ्यायचा. हेच लेखकाने लिहिले. माझे टाचा, माझे गोटे, माझ्या उदराचेच नाही, माझं हृदय, माझी फुफ्फुस, माझे हात, माझी मान आणि बाहू रिलॅक्स झाले आहेत. माझा मेंदू, माझा चेहरा, माझे डोळे, माझे संपूर्ण शरीर, मन रिलॅक्स झालंय. मी प्रत्येकाला संपूर्णपणे आणि मोकळेपणाने क्षमा करत आहे. मी त्यांच्या साठी मनापासून संवाद, स्वास्थ्य, शांती अशा वरदानांची इच्छा करत आहे. मी संतुलित आहे, प्रसन्न आहे. मला माझ्या अंतरंगात दैवी अस्तित्वाची जाणीव होत आहे. जीवन आणि प्रेमाची जाणीव मला स्वस्थ करत आहे. हे सगळं झोपायच्या, ज्यांना झोप येत नाही त्यांनी खूप भावनापूर्वक अशी प्रार्थना केली तर, आणि म्हणायचंय मला स्वतःला माझ्या प्रेमाच्या पांघरुणात, उबदार पांघरुणात लपेटलंय. सर्वांविषयी माझ्या मनात सदिच्छा असून मी झोपी जात आहे. रात्रभर शांती माझ्याजवळ वास्तव्य करत आहे आणि सकाळी मी प्रेमानं ओतप्रोत भरलेला असेल. मलाच कोणत्या आपत्तीचं भय नाही.
कारण तू माझ्यासोबत आहे, असं अंतर्मनाला म्हणायचं झोपताना. अंतर्मन म्हणजे काय? आपला आत्मा म्हणू शकता तुम्ही. मी शांतपणे झोपतो, मी आनंदाचा होतो आणि मी त्या दैवी अस्तित्वात जगतो, वावरतो आणि माझं पूर्ण अस्तित्व यात विसावलं आहे, अशी प्रार्थना करायची. याच्यात लेखकानं सांगितलंय, निद्रेचा अद्भुत आनंद घेण्यासाठी आवश्यक आवश्यक तंत्रांचा वापर करा. जेव्हा आपल्याला असा प्रश्न असतो की वेळेवर जाग येईल का नाही, अशी शंका असल्यास झोपेस पूर्वीच अंतर्मनाला उठण्याची नेमकी वेळ कळवा. हे तुम्ही अनुभव बघा. ज्यांना कोणाला सकाळी लवकर उठायची सवय नसते, त्या लोकांनी हे करण्यासारखं आहे की रात्रीच आपण आपल्या अंतर्मनाला सूचना द्यायची की मला 3 वाजता उठायचं आहे. तुमचं अंतर्मन बरोबर 2:30 किंवा 2:45ला तुम्हाला आपोआप जाग येते, काही न करता, विना गजर लावता. अंतर्मन सदैव सक्रिय असतं. तुमच्या शरीरातली सर्व कार्य प्रक्रिया अंतर्मनच नियंत्रित करतं. झोपण्यापूर्वी स्वतःला, इतरांना आणि सर्वांना मोठ्या मनानं क्षमा करा. निद्रेत किंवा स्वप्नात तुम्हाला मार्गदर्शन मिळू शकतं. निद्रेत रोगमुक्तीचे तरंग तयार होतात आणि सकाळी उठतात तुम्हाला ताजंतवानं आणि अगदी पुनर्जन्मासारखं वाटतं. दिवसभराच्या संघर्षाने आणि चिंतेने शिवून गेल्यावर तुमच्या मनाचं विचारचक्र स्थिर करा. अंतर्मनात असलेल्या शहाणपणाबद्दल विचार करा. ते तुम्हाला प्रचिती द्यायला सदैव तत्पर असतं. तुम्हाला शांती, ऊर्जा आणि आत्मविश्वास येतो. नर्व्हस ब्रेकडाऊनच्या आधी कधी कधी रोगी निद्रानाशाने पीडित असतो. बघा, ज्यांना बऱ्यापैकी जे आजार असतात त्यांना झोप येत नाही, त्याच्यामुळे ते आजार होतात. तुम्ही झोपेत आध्यात्मिक स्तरावर ताजेतवाने होता. आनंद, जोश भरण्यासाठी पुरेशी झोप आवश्यक असते. झोप म्हणजे काय? म्हणजे बघा, आपण मेडिटेशन करतो, ती पण एक प्रकारची झोपच आहे. म्हणून बघा, कधी कधी आपले खूप छान छान ध्यान लागलं ना, त्याच्यानंतर आपल्याला खूप फ्रेश वाटतं, झोप येत नाही, कंटाळा येत नाही. हे झोप म्हणजे एक प्रकारचं मेडिटेशनच आहे. लेखक म्हणतो की झोपण्यापूर्वी ठामपणे म्हणा की माझ्या अंतर्मनाची असीम प्रज्ञा मला मार्ग दाखवत आहे आणि झोपेत तुम्हाला उत्तम मार्गदर्शन मिळतं. याच्या पुढच्या चॅप्टरमध्ये लेखकानं आपलं अंतर्मन आणि वैवाहिक समस्या हे सांगितलंय. पहिली गोष्ट तर विवाहाचा अर्थ काय हे लेखकानं समजून दिलंय. लेखक म्हणतो की वैवाहिक जीवन वास्तविक व सहज असण्यासाठी मजबूत आध्यात्मिक आधारावर विवाह आरंभ व्हायला हवा. विवाह हृदयापासून व्हावा. हृदय हे प्रेमाचं पात्र असतं. प्रामाणिकपणा, दयाळूपणा आणि अखंडता या सगळ्यांचा याच्यात समाविष्ट समावेश होतो. एखादी स्त्री म्हणते की मी जॉब करून थकलेले आहे, सुरक्षितता हवी, यासाठी मला लग्न करायचं आहे. म्हणजे कशासाठी करते ती लग्न? तिला सिक्युरिटी पाहिजे म्हणून. तर लेखक म्हणतो की यावेळी ती तिच्या अंतर्मनाचा योग्य वापर करत नाहीये. पहिली गोष्ट, आपल्या सुरक्षेसाठी लग्न करायची काहीच गरज नाही, हे त्या तरुणीला माहिती असायला पाहिजे. त्यामुळं लेखक सांगतो की म्हणजे लग्न हे आध्यात्मिक स्तरावरची एक गोष्ट आहे. त्यावेळी आपण समोरच्याला आपल्या हृदयापासून स्वीकारतो. आपला दयाळूपणा, प्रामाणिकपणा आणि प्रेमाचा पाझर त्या व्यक्तीसाठी फुटतो. लेखकाने याच्यात एक तंत्र दिलंय की तुम्हाला आदर्श पती किंवा आदर्श पत्नी पाहिजे असेल तर कसा मिळवायचा. त्यासाठी लेखकानं सांगितलंय की आराम खुर्चीत किंवा आरामशीरपणे बसा, डोळे बंद करा, तुमचं शरीर रिलॅक्स करा, एकदम शांत, संत आणि ग्रहणशील बना आणि तुमच्या अंतर्मनाशी संवाद साधा. हे मॅडमनी एका सेशन मध्ये सांगितलं होतं बघा की आताच्या मुली किंवा मुलं काय असतं, मुलींना काय पाहिजे असतं, खूप पैसेवाला नवरा पाहिजे असतो किंवा करिअर चांगलं पाहिजे, खूप पैसा पाहिजे. पण हे काही म्हणजे कंडिशन नाही आहेत की जोडीदार चांगला, म्हणजे जो चांगला लग्न करण्यासाठी. तर लेखकाने याच्यात सांगितलं की अशा अंतर्मनाला आदेश द्यायचे की मी अशा पुरुषाला आकर्षित करत आहे जो प्रामाणिक, सालस, निष्ठावान, विश्वासू, शांत, आनंदी आणि संपन्न आहे. हे मौल्यवान गुण आता माझ्या अंतर्मनात उतरत आहे. म्हणजे पहिल्यांदा तरुणी त्या अंतर्मनात ते गुण उतरवते. मी या गुणांचं मनन व चिंतन करत जाते, तसा तो माझा भाग बनून जातो. मला माहिती आहे की आकर्षणाचा एक शक्तिशाली नियम, लॉ ऑफ अट्रॅक्शन नुसार मी अशा एका पुरुषाला आकर्षित करत आहे जो माझ्या अंतर्मनात मला खरा खुरा वाटतो, जो मला सुख आणि आनंद देऊ इच्छितो, माझ्यावर प्रेम करतो. असं हे तंत्र लेखकाने सांगितलंय. आणि तुम्ही अशी तीव्र इच्छा बाळगा की आपल्याला तसा
साथी किंवा सहकारी मिळालेला आहे. हेच सेम आदर्श पत्नीसाठी लेखकानं सांगितलंय की मुलांनी म्हणजे ज्यांना आदर्श पत्नी पाहिजे, तर मी अशा योग्य स्त्रीला आकृष्ट करत आहे की जिच्याशी माझा उत्तम ताळमेळ आहे, सात्विक मिलन आहे. ते एक दैवी प्रेम अशा व्यक्तीत साकारलं आहे जिच्यात मी पूर्णपणे एकरूप होणार आहे. म्हणजे सेमच जसं आदर्श पतीसाठी आहे तसंच आदर्श पत्नीसाठी. त्याच्यानंतर लेखकानं सांगितलंय की काही काही लोकांचे घटस्फोट वगैरे का होतात. पहिली गोष्ट तर घटस्फोट हा त्यांच्या आत पहिल्यांदा मनात होतो, नंतर तो ह्याच्यात विचारांमध्ये किंवा रिअलमध्ये म्हणजे त्याच्या पद्धतीनं काम व्हायला लागतं. म्हणजे घटस्फोट आधी मानसिक स्तरावर होतो, नंतर त्याच्यात कायदेशीर कारवाई होते. ह्याच्यात ना लेखकानं सांगितलं चिडचिडी बायको. खूप वेळा बायकोच्या चिडचिडीपणाचं एक कारण असतं ते म्हणजे दुर्लक्ष. तिचं प्रेम आणि आपलेपणाची नैसर्गिक ओढ अशा रीतीने चिडखोर वागण्यातून व्यक्त होत असते. त्यामुळे तिचा जोडीदारच तिच्यापासून अधिक दुरावतो. तेव्हा सांगितलंय की तेव्हा पत्नीकडे लक्ष द्या, तिची कदर करा, तिच्या सगळ्या गुणांचं कौतुक करा. म्हणजे जे पुरुष आहेत त्यांना असं लेखक सांगतो, नाराज नवरा हे आपण बाबतीत म्हणजे सांगितलं लेखकानं. एखादी पत्नीच्या वर्तणुकीबाबत मनातल्या मनात कुडत असेल तर मानसशास्त्रीयरित्या तो व्यभिचार असतो. म्हणजे नकारात्मक गोष्टींकडे लक्ष देणं हा एक व्यभिचारच आहे. म्हणजे बघा एखादी पत्नी आपल्या पतीबद्दल नेहमी म्हणजे असं कटू बोलत असते, तर तो एक प्रकारचा म्हणजे व्यभिचार आहे, म्हणजे चुकीची गोष्ट असं लेखक म्हणतो. तर त्यांनी त्यासाठी काय करायला पाहिजे, ही सवय सोडून देऊन आपण त्यांना असं मनात म्हणायला पाहिजे, अंतर्मनात अशा सूचना द्यायला पाहिजे की माझं माझ्या पतीसोबतचं रिलेशन खूप चांगलं झालेलं आहे, आमच्या दोघात सुसंवाद आहे, आम्ही प्रेम आणि दयाळूपणा आणि एकमेकांसाठी या ब्रह्मांडावर एकत्र आलेलो आहोत, असे सूचना देऊन आपण एकमेकांचे संबंध सुधारू शकतो. त्याच्यानंतर लेखकानं सांगितलं हे महत्वाचं आहे खूप, तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न सोडून द्या. पती किंवा पत्नीने त्यांच्या जोडीदाराला स्वतःची आवृत्ती बनवण्याचा प्रयत्न करू नये. आपल्याला वाटतं ना आपल्या नवऱ्याने मी सांगेल तसंच ऐकायला पाहिजे किंवा असंच व्हायला पाहिजे, तर तो खूप चुकीचा आहे. तुम्ही त्यांनी बदललं पाहिजे, त्यांची ही सवय बदलली पाहिजे. त्यामुळं लेखकानं सांगितलंय की तुम्ही आपल्या जोडीदाराला बदलण्याचा कोणताही प्रयत्न करू नका. पहिली गोष्ट आपल्यापैकी कोणीही परफेक्ट नाही आणि हेच तथ्य जोडीदाराच्या बाबतीत लागू पडतं. तुम्हाला स्वतःच्या इतक्या उणिवा आढळतात त्या दूर करण्यात तुम्ही म्हणजे जेव्हा आपण जोडीदाराच्या चुका काढत असतो तेव्हा त्या चुका पहिल्यांदा आपल्यात असतात म्हणून आपल्याला जोडीदारामध्ये दिसतात. तर लेखक म्हणतो पहिले तुम्हाला स्वतःच्या इतक्या उणिवा आढळतात की त्या दूर करण्यात तुम्ही आयुष्यभर गुंतून पडू शकाल. जर तुम्ही तुमच्या जोडीदाराला बदलण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही संकटांना आणि घटस्फोटांना आमंत्रण देतात. हे लेखक फॉरेनचा आहे म्हणून असं म्हणतोय की तिथं डायरेक्ट घटस्फोट होतात. तुम्ही इतरांना बदलू शकत नाही तर तुम्ही स्वतःलाच बदलायला हवं. प्रार्थनेच्या या पायऱ्या परस्परांसोबत चढा. पहिली गोष्ट लेखकानं किती पायऱ्या सांगितल्या, 3 पायऱ्या सांगितल्यात की नातेसंबंधांबद्दल. पहिली पायरी म्हणजे एखाद्या दिवशी काही कारणाने झालेली चिडचिड कधीही दुसऱ्या दिवसापर्यंत टिकवून ठेवू नका. रात्री झोपण्यापूर्वी एकमेकांना क्षमा करा. सकाळी ज्या क्षणी तुम्हाला जाग येते तेव्हा असा दावा करा की तुम्हाला सगळ्या बाबतीत तुमचं अंतर्मन मार्ग दाखवत आहे. तुमच्या जोडीदाराकडे, कुटुंबाच्या सगळ्या सदस्यांकडे आणि जगाकडे शांती, सुसंवाद आणि प्रेमाचे विचार प्रसारित करा. ही पहिली पायरी झाली. दुसरी पायरी, सकाळचा नाश्ता करताना ईश्वराचं स्मरण करा. तुम्हाला लाभलेल्या चविष्ट भोजनाबद्दल, तुमच्या समृद्धीबद्दल ईश्वराचे आभार माना. तुमच्या कुटुंबियासोबत तुम्ही जेव्हा जेवण करत असता तेव्हा अशी काळजी घ्या की तुमच्या यावेळी समस्या, चिंता किंवा वादविवाद याचा उल्लेख होणार नाही. नंतर दुपारच्या जेवणाबाबतही हेच करा. तुमच्या जोडीदाराला म्हणा की तू आमच्यासाठी जे करत आहेस त्याची मी कदर करते. मी दिवसभर तुझ्यासाठी प्रेम आणि सद्भावनेचे विचार करते. म्हणजे हे विचार जोडीदाराला म्हणायचे. जर तुम्ही तोंडाने नाही म्हटलात तरी मनातून असा विचार करायचा. तिसरी पायरी, रोज रात्री ईश्वराची प्रार्थना करा. तुमच्या जोडीदाराला कधीच गृहीत धरू नका. त्याच्याविषयी कौतुक आणि प्रेम व्यक्त करा. धिक्कार, टीका, कजाकपणा याऐवजी कौतुकाचे विचार करा. त्याच्यानंतर लेखकांना रोज रात्री झोपण्याआधी बायबलच्या 23व्या, 27व्या, 51व्या आणि 13व्या प्रकरणाच्या प्रसंगाचे वाचन करा. म्हणजे बायबलमध्ये प्रेम हा एक वेगळाच
चॅप्टर आहे, त्याच्यामध्ये लेखकानं सांगितलं की हे चॅप्टर वाचा म्हणून झोपायच्या आधी. त्याच्यानंतर याच्यात सांगितलं लेखकाने की तुमच्या कृतींचा आढावा घ्या. हेच आता आपण जे म्हटलं ना की काय काय वैवाहिक सुखी आयुष्यासाठी काय करायचं, हेच लेखकानं एका म्हणजे आधार वाक्य बनवले त्याची एक एक आणि ती लिहिली. आता लेखकाने याच्यात सांगितलं की आनंद, अंतर्मन आणि आनंद. लेखक याच्यात म्हणतो की सकाळी तुमच्या मनात उठल्यावर जे विचार येतात ना आणि विचार आले आणि ते सत्यात उतरली तर त्याच्याप्रमाणे तुमचं कार्य होत असतं बघा. म्हणजे आपण रात्री झोपून उठल्यावर सकाळी आपला जसा मूड असतो तसंच मूड म्हणजे तुम्ही ज्या विचारांमध्ये असतात तसंच आपण दिवसभर असतो. त्यामुळे सकाळी सकाळी उठल्या उठल्या आनंदाचे, प्रेमाचे आणि असं म्हणा की माझा दिवस खूप छान चाललेला आहे, मला जे योग्य आहे तेच मला ब्रह्मांडीय शक्तीकडून माझ्या समोर येत आहे आणि मी त्याचा स्वीकार करते. त्याच्यात नंतर लेखकानं सांगितलंय सुखाचे मूलमंत्र. यात लेखकानं सांगितलंय की आपल्या तुमच्या अंतर्मनात प्रचंड शक्ती आहे, तेव्हा जेव्हा तुम्ही या शक्तीवर दृढ विश्वास ठेवू लागता तेव्हा सुख तुमच्याकडे चालत येतं. सकाळी डोळे उघडताच स्वतःशी म्हणा, आज मी सुखाची, यशाची, योग्य कर्माची, प्रेमाची व शुभेच्छांची निवड करत आहे. आज तुम्हाला जे मिळालं त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. ग्रॅटिट्यूड खूप महत्वाचं आहे. त्याच्यानंतर लेखकानं सांगितलंय सर्वात सुखी व्यक्ती ती आहे जी सर्वोत्तम व्यक्त करते. प्रत्येक व्यक्ती सर्वोच्च ईश्वर सर्वोच्च आणि परम उत्तम आहे. ईश्वराचं साम्राज्य तुमच्या हृदयात आहे हे अनुभवा. म्हणजे एक मी प्रार्थना पाठवली होती बघा, निर्मल मन निश्चल मन तुम्हीच तुमच्यात आहे, तुम्हीच तुमचा ईश्वर आहे. आप में ही आप हो. ती प्रार्थना मला पूर्ण आठवत नाहीये पण त्याचा अर्थ असाच काहीतरी होता, तुम्हीच ईश्वर आहात असा. ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की अंतर्मन आणि तुमची मधुर नाती. म्हणजे आपण ज्या गोष्टींचा शॉर्ट मध्ये मी सांगते, आपल्याला एखादी व्यक्ती आवडत नाही किंवा आपण म्हणतो ती जवळ आली की मला असं होतं किंवा ती तशीच आहे, कारण का आपण तसे विचार त्याच्यावर बद्दल पोहोचवलेले असतात किंवा ब्रह्मांडाला सोडले असतात आणि आपलं अंतर्मन असंच कार्य करतं जसं आपल्याला म्हणजे जसे आपण बाह्य मनात विचार करतो. मधुर नात्यांसाठी एक 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 लक्षात ठेवायला सांगितलंय. मन एक रेकॉर्डिंग मशीन आहे, त्याच्यावर अंकित झालेले तुमच्या नेहमीच्या सवयीचे विचार पुन्हा उत्पन्न करत असतं. जेव्हा तुम्ही इतरांच्या भल्याचा विचार करता तेव्हा तुम्ही स्वतःच भलं चिंतत असता. म्हणजेच जेव्हा तुम्ही दुसऱ्यांबद्दल द्वेष निर्माण करता तर तुम्ही स्वतःबद्दल द्वेष निर्माण करता. तुमचं मन एक रचनात्मक माध्यम आहे. तुम्ही इतरांच्या बाबतीत जे विचार करता व अनुभवता तेच तुम्हाला अनुभवायला येतील. म्हणजे पेराल तसे उगवेल, बोलल्यासारखे उत्तर येईल. म्हणजे आपण आरे म्हणलं तर समोरचा कारेच म्हणणार तसं. इतरांना फसवल्यानं नुकसान, मर्यादा आणि अडचणी तुमच्याकडे अगणित मार्गाने येऊ लागतात. म्हणजे कोणाला फसवणूक केली तर म्हणजे आपण दुसऱ्यांसाठी खोदलेल्या खड्ड्यात आपण स्वतःच पडतो असं लेखकाचं म्हणणं आहे. दुसऱ्यांबद्दल तुम्ही काय विचार करावा याच्यासाठी तुम्ही सर्वस्वी जबाबदार असता. तुम्ही जो विचार करता त्याला अन्य कोणीच जबाबदार नसतं. मग ते नात्यांच्या बाबतीत असो, आपण आपल्या ह्याच्यात लेखकानं खूप छान सांगितलंय की तुम्ही स्वतःसाठी जे मागता ना तेच इतरांसाठी मागा. तुमच्या मनातील विचारांनुसार, भावनांनुसार तुम्ही जो आंतरिक संवाद करता त्याचं प्रतिबिंब त्या व्यक्तीच्या तुमच्याबद्दलच्या प्रतिक्रियांमध्ये घडतं. म्हणजे आपण समोरच्या व्यक्तीबद्दल म्हणजे सासूबद्दल, नवऱ्याबद्दल जसा विचार करू तसेच ते तुमच्याशी वागतात. इतरांबद्दलशी प्रेमाने जुळून घ्या. प्रेम म्हणजे इतरांसाठी समजदारी, सद्भाव आणि त्यांच्यातील ईश्वरत्वाचा सन्मान आहे. इतरांसाठी तेच चिंतणं जे तुम्ही स्वतःसाठी चिंता, तेच प्रेम. लोकांनी तुमच्याविषयी विचार करावा असं तुम्हाला वाटत असेल तसंच तुम्हाला जे समोरच्याकडून पाहिजे आहे ना, प्रेम म्हणा, आनंद म्हणा, तसंच तुम्ही त्यांच्याबद्दल चिंता म्हणजे आपोआप तुम्हाला ते मिळेल. तुम्ही जर दुसऱ्यांबद्दल द्वेष, ईर्ष्या, मत्सर असं चिंतलं तेच तुम्हाला रिटर्न मध्ये मिळेल. तुमच्या बाबतीत लोकांना जे वाटावं अशी तुमची इच्छा आहे अगदी तशीच भावना तुम्ही इतरांमध्ये बाळगा. हे खूप छान सांगितलंय लेखकानं. आणि पुढच्या चॅप्टर मध्ये लेखकानं सांगितलंय की क्षमा करा म्हणून. तुम्ही कुठल्याही गोष्टीचं आपल्याला एखादी गोष्ट डोक्यात असते ना की माझ्याशी अशी वागली, अशी वागली, अशी वागली, सारखा आपण तेच 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 म्हणत असतो. तर क्षमा करायला शिका असं लेखकानं सांगितलंय. पहिली गोष्ट तर ईश्वर म्हणतो की ईश्वर कोणाचाही बदला घेत नाही.
जीवन कोणाशी दुजाभावाने वागत नाही. तुमचा सहज संवाद, साथ, स्वास्थ्य आणि शांतीच्या तत्वांशी मेळ असेल तर ईश्वर तुमच्यावर खुश आहे असं समजा. ईश्वर कधीही रोग, आजार, अपघात किंवा कष्ट देत नाही. पेराल ते चुगवेल हा नियम लक्षात ठेवा. ईश्वर कोणाबद्दलही आकस बाळगत नाही. ईश्वर कधीच तुमचा धिक्कार करत नाही. निसर्गाच्या शक्ती वाईट नाही, तुम्ही त्याचा वापर कसा करता यावर त्याचा परिणाम अवलंबून असतो. विजेच्या ऊर्जेचा उपयोग करून तुम्ही एखाद्याला हानी पोहोचवू शकता किंवा घराचा अंधार दूर करू शकता. पाण्यामध्ये बुडवून एखाद्याचा जीव घेऊ शकता किंवा एखाद्याची तहानही भागवू शकता. आपल्या मनातील विचार व त्याच्या वापरावर त्या शक्तीचा चांगला किंवा वाईट परिणाम अवलंबून असतो असं लेखक म्हणतो. अं, लेखकाने एक महत्वाचं सांगितलं, इतरांनी तुमच्यातील दोष दाखवले तर त्यांना धन्यवाद म्हणा, त्यांच्या मतांचा आदर करा, त्यांच्या मदतीने तुमचे दोष दूर करू शकता. आपण याच्या उलट करतो. आपल्याला कोणी चूक सांगितलं ना, आपल्याला खूप राग येतो. आपण त्यावेळी असं म्हणत नाही की अरे यांनी आपल्याला सांगितलं म्हणून आपल्याला कळलं. म्हणून बघा, त्या स्वभाव दोष सारणीत लिहिलं होतं, आपल्याला कोणाकडून चूक कळाली, मिस्टरांकडून किंवा मुलाकडून किंवा शेजाऱ्यांकडून, तर तसं त्यांना ज्यावेळी ज्यांच्याकडून चूक कळाली ना, तर ते आपलं लर्निंग असतं. ज्यांनी चूक दाखवली त्यातून शिकायचं. आपण त्यांना धन्यवाद द्यायचे की तुमच्यामुळे मला, कारण बघा आपल्याला अशी सवय असते की आपल्यातले आपल्याला दोष दिसत नाही. मोस्टली आपल्याला लहानपणापासूनच अशी सवय आहे की दुसऱ्यांचं बघायचं, हिनं तसं केलं, तिनं तसं केलं, मग मी का नाही तसं. त्यामुळं कोणी आपल्यातले दोष दाखवले तर त्याला पॉझिटिव्हली घ्या, त्यांना धन्यवाद म्हणा, त्यांच्या मतांचा आदर करा आणि त्यांना म्हणा की तुमच्या मदतीने मी माझे दोष दूर करू शकते. तुमचाच विचारच एखाद्या गोष्टीला चांगले वा वाईट ठरवतो. आपल्यातील नकारात्मक भावना हेच आजाराचं मूळ कारण आहे. प्रेमपूर्वक स्वतःला व इतरांना माफ करा. ज्यांनी तुम्हाला दुखावले आहे अशा सर्वांसाठी तुम्ही सुखाची प्रार्थना करा. जोपर्यंत त्यांचा विसर पडत नाही तोपर्यंत तुम्ही असंच करत राहा. क्षमा करणं म्हणजे काहीतरी देव करणं. इतरांना प्रेम, आनंद, शहाणपणा आणि मनापासून शुभेच्छा द्या. तोपर्यंत द्या जोपर्यंत तुमच्या मनात कुणाविषयी तिरस्काराची भावना राहणार नाही. हीच क्षमाशीलतेची सत्वपरीक्षा असते. तुम्हाला ज्यांनी दुखावलं आहे किंवा ज्यांनी तुमची बदनामी केली आहे अशा व्यक्तींबद्दल जर तुमच्या मनात नकारात्मक भावना असतील तर तुम्ही अजूनही त्यांना क्षमा केली नाही. तुमच्या अंतर्मनात तिच्याबद्दल तिरस्कार आज जर शिल्लक आहे तो प्रेमाने दूर करा. त्या व्यक्तीला आयुष्यात सर्व सुख लाभो अशी प्रार्थना करा. 77 वेळा क्षमा करा. या प्रचलित म्हणीचा हाच अर्थ, म्हणजे कंटिन्यू तिला माफ करत राहा असं लेखकाचं म्हणणं आहे. लेखकाने सांगितले की तुम्हाला जी वाईट सवय आहे किंवा ती घालवायची असेल तर त्याच्यावर कसं काम करायचं. तर लेखकाने सांगितलं तुम्हाला जी वाईट सवय आहे ना, तर त्यासाठी रात्री झोपताना तुमचं मन रिलॅक्स करा आणि अंतर्मनाला आदेश द्या की ही माझी वाईट सवय कशी सुटली आहे ती अनुभवा आणि त्याच्यामुळे मला कल्पनाचित्र म्हणजे त्याचं व्हिज्युअलायझेशन करा आणि त्याच्याबद्दल काय फायदा होईल असं. जसं की याच्यात लेखकांना एक उदाहरण दिलंय. एक व्यक्ती होता, त्याला ना व्यसन होतं सिगारेट ओढायचं, तर त्याला ते व्यसन सुटवत नव्हतं. तर त्यानं रात्री लेखकानं जसं सांगितलं की रात्री तो झोपायच्या अगोदर व्हिज्युअलाइज करायचा की माझं व्यसन सुटलेलं आहे, त्यामुळे काय झालं, माझ्या घरातलं वातावरण आनंदित राहायला लागलं, माझी मुलगी माझ्या जवळ यायला लागली, माझ्यावर प्रेम करायला लागली. हे सगळं त्यानं अनुभव केलं आणि आपोआपच त्याचं व्यसन सुटलं. आता लेखकानं याच्यात सांगितलंय एक्सचेंज ऑफर मध्ये काय सांगितलं. लेखकाने सांगितलं एक्सचेंज ऑफर. लक्षात असू द्या की तुमच्या वेदनेतूनही काही शुभ निर्माण होऊ शकतं, पण विनाकारण वेदना सहन करणे ही मूर्खपणाचे असते. म्हणजे कधी कधी आपल्या बाबतीत अशा गोष्टी होतात ना, तर त्या कधी कधी चांगल्यासाठीच होतात असं लेखकाचं म्हणणं आहे. लक्षात ठेवण्यासारखं इथं समस्येतच तिचं उत्तर दडलेलं असं. असीम प्रज्ञेला विश्वासानं श्रद्धेनं साथ घातल्यास ती तुम्हाला चांगलाच प्रतिसाद देईल. सवय हेच तुमच्या अंतर्मनाचं कार्य असतं. सवयी तुमच्या आयुष्यावर प्रभाव गाजवतात. तुम्ही तुमच्या सवयीचे गुलाम बनता. एखादा विचार किंवा कृती तुमच्या अंतर्मनात रुजवून तुम्ही स्वतःला कोणतीही सवय लावू शकता. बघा हे खूप महत्वाचं आहे. जसं हे माझ्या बाबतीत होतं, मला लिखाणाची अजिबात सवय होती, म्हणजे आपण जसं ज्ञान असतो, पण एखाद्या अंतर्मनाला तुम्ही आदेश द्या आणि म्हणा की मी रोज लिखाण केलेलं आहे किंवा सारांश लेखन केलेलं आहे, मी जे ऐकते त्याचे आधारवाक्य बनवा आणि ते तुम्ही तुमच्या अंतर्मनाला त्याचे विचार पाठवा.
आणि ते आपोआप तुमच्याकडून हे काम करून घेईल. म्हणजे जसं सांगितलं, जिथं एनर्जी फ्लो वेर युअर इंटेन्शन इंटेन्शन गोज, जिथं तुमचं लक्ष असतं तिथं तुमची एनर्जी वाहत असते. आता आपण लिखाण मनन चिंतन का नाही करत माहितीये? कारण आपण आपलं त्याच्याकडे लक्षच नाही, आपण त्याच्यावर फोकसच नाही करत आहे. जेव्हा आपलं फोकस किंवा आपलं, बघा आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे असेल तेव्हा आपण त्याच्या किती प्रयत्न करतो तिच्यासाठी. तसंच हे मनन, लेखन आणि चिंतनाच्या बाबतीत पण आहे. जेव्हा तुमचं चित्त भरकटू लागतं तेव्हा त्याला तुमच्या हिताच्या किंवा ध्येयाच्या चिंतनाद्वारे परत स्थिर करा. असं करण्याची स्वतःलाच सवय लावून घ्या. आपलं नशीबच खराब आहे असा विचार म्हणजे मनात वारंवार केलेला एखादा भयग्रस्त विचार असतो. तुमचं बाह्य मन म्हणजे कॅमेरा आहे आणि तुमचं अंतर्मन त्या कॅमेऱ्यातील संवेदनशील फिल्म आहे, ज्याच्यावर चित्र नोंदवलं जातं. इतरांच्या वक्तव्याला तुम्ही तुमच्या विचारांद्वारे मानसिक अनुमती दिल्याशिवाय ते तुम्हाला दुखवू शकत नाही. हे खूप महत्वाचं आहे. एखाद्यानं काही गोष्ट बोलली आपल्याला, तर आपण तिला कितपर्यंत आतपर्यंत घेतो, किंवा कोणी आपल्याला काही म्हटलं तर ती आपल्या अंतर्मनाला पर्यंत आपण कुठपर्यंत घेतोय त्याच्यावर त्याची तीव्रता अवलंबून असते. म्हणजे समोरच्या व्यक्तीने आपल्याला एखादी गोष्ट म्हणली तर बघा एकेकदा आपल्याला खूप वाईट वाटतं, ते छोटंच म्हटलेली असते, पण का तसं होतं? कारण ती गोष्ट आपण खूप खोलवर घेतली. त्यामुळे लेखक काय म्हणतो इथं, की तुम्ही दुसऱ्यांच्या विचारांना एक्सेप्ट करण्याची मानसिक अनुभूती देतात, त्यामुळं आपण दुखावले जातो किंवा त्यांच्या शब्दांचा आपल्याला त्रास होतो. तुमचं अंतर्मनच तुम्हाला व्यसनमुक्ती आणि आनंद देतील. अंतर्मनाच्या नियमांचा वापर अवलंब तुम्ही कसा करता यावर ते अवलंबून आहे. लेखकाने इथंच म्हणजे या चॅप्टरमध्ये व्यसनमुक्त कसं व्हायचं ते सांगितलं होतं. आता याच्यामध्ये नेक्स्ट मध्ये लेखकाने सांगितले, तुम्हाला जर भीती वाटत असते, कुठल्या गोष्टीची भीती वाटत असेल ना, तर अंतर्मनाचा वापर कसा करायचा. भीती हा सर्वात मोठा शत्रू आहे असं लेखक म्हणतो. आणि ज्याची भीती वाटते ना तेच करा. जसं की तुम्हाला पोहायची भीती वाटते, तर अंतर्मनात अशी स्पष्ट कल्पना करा की मी पोहायला गेले, खूप छान थंडगार पाणी आहे, त्याचा मी आनंद घेत आहे, त्याची शीतलता अनुभवत आहे, छान पोहतेय, असं व्हिज्युअलायझेशन करा. म्हणजे ज्या गोष्टीची भीती वाटते तुम्हाला ती गोष्ट करा. एकेकांना स्टेजची भीती वाटते बघा, स्टेजवर गेल्यावर हातपाय थरथरतात, तर तुम्ही तुमच्या अंतर्मनाला असे चलचित्र निर्माण करा. म्हणजे फिल्म, छोटी शॉर्ट क्लिप तयार करा. मी स्टेजवर गेलीये, छान बोलतेय, खूप सारे लोक समोर उभे आहेत किंवा बसलेले आहेत आणि मी छानपणे म्हणजे अस्खलित भाषण देत आहे असं. म्हणजे आणि पहिली तर अपयशाची भीती काढून टाका म्हणतो लेखक, की जी गोष्ट तुम्ही करत असताना त्याच्यात तुम्हाला अपयश येईल, आपण म्हणतो मी जाऊ की नको, मी करू की नको, मला येईल का नाही, तिथं मला काय बोलायचं ते कळेल का नाही, तर ही भीती काढून टाकायचं लेखकानं सांगितलंय. अजून लेखकांच्या महत्वाचे लक्षात ठेवण्यासाठी ज्या गोष्टी सांगितल्या त्या बघूया आपण. भीतीतून मुक्त होण्यासाठी लेखकांना काय काय करायला सांगितलंय. जी गोष्ट करायची तुम्हाला भीती वाटते तीच गोष्ट करा, मग भीतीचं मरण हटवा. जर तुम्ही स्वतःलाच पूर्ण आत्मविश्वासाने व श्रद्धेने सांगितलं मी या भीतीवर कब्जा करणार आहे, तर तुम्ही तसं करू शकाल. भीती हा तुमच्या मनातील नकारात्मक विचार आहे, त्याचं समूळ उच्चाटन करा. भय व्यक्तीचा सर्वात मोठा शत्रू आहे. अपयश, आजार आणि वाईट मानवी संबंधांना भयच कारणीभूत असतं. भीतीच्या सूचनांवर भीती विरोधी विचारांचा प्रतिहल्ला करा. म्हणजे जर तुम्हाला पोहायची भीती वाटत असेल तर म्हणा की मी खूप छान पोहत आहे, मला छान पोहायला येत आहे, जसे मी सुंदर गातो, मी शांत, संयमी व संतुलित आहे, असा विचार तुमच्यासाठी खूप लाभदायक आहे. तुम्हाला हातभार करणारे, परीक्षेच्या वेळेपुरते होणारे विस्मरण, हा, हे पण लेखकानं सांगितलंय की परीक्षेच्या वेळी आपल्याला विस्मरण का होतं, तर ते भीतीमुळं. यावर मात करण्यासाठी तुम्ही ठामपणे म्हणू शकता, ज्या गोष्टी जाणून घेणं माझ्यासाठी गरजेच्या आहेत त्या सगळ्या गोष्टींबाबत माझी स्मृती पक्की आहे. परीक्षेत तुम्ही मिळवलेल्या उज्ज्वल यशाबद्दल तुमचे प्रिय व्यक्ती तुमचं अभिनंदन करत आहेत अशी कल्पना करा. चिकाटी ठेवली तर तुम्ही नक्कीच जिंकला. तुम्हाला पाण्याची भीती वाटत असेल तर पोहणं शिका. तुमच्या कल्पनेत मनमोकळेपणाने पोहण्याचा आनंद लुटा. जर तुम्हाला बघा एकेकांना लिफ्ट मध्ये गेल्यावर भीती वाटते किंवा उंचावरून खाली बघितल्यावर भीती वाटते, तर त्याच्यासाठी लेखकांनी काय सांगितलंय, त्यासाठी तुम्ही लिफ्ट मध्ये भीती वाटते तर मानसिकरित्या लिफ्ट मध्ये बसा आणि लिफ्टचा प्रवास करा. लिफ्टच्या विविध भागांना आणि ते कसे बटन असतात त्याचा अनुभव घ्या. म्हणजे मानसिकरित्या जर तुम्हाला ऍक्च्युअली लिफ्टची भीती वाटत असेल, हे मानसिकरित्या केल्यानंतर आपोआपच तुमची भीती गायब होईल. दोन दोन भय जन्मजात असतात, पडण्याचं भय आणि आवाजाचं भय. बाकीची सगळी भय तर आपण नंतर संपादित केली असतात.
त्यांच्यापासून मुक्त व्हा. म्हणजे आपल्याला बघा नेहमी लहान म्हणजे जन्मजातच आपल्याला पडायची एक भीती असते आणि आवाजाची म्हणजे मोठा आवाज असला की आपण घाबरतो वगैरे असं. आणि बाकी सगळं जे आपली भीती आहे ती आपण तयार केलेली आहे बाकीच्या म्हणजे आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीतून. जेव्हा तुम्हाला हे कळतं की तुमच्या अंतर्मनाची शक्ती परिस्थिती बदलू शकते, तेव्हा तुमच्या मनात दीर्घ काळापासून असलेली मनीषा पूर्ण करू शकते, तेव्हा तुम्ही तुमच्या भयातून बाहेर पडू शकता. जर तुम्हाला अपयशाची भीती वाटत असेल तर यशाकडे लक्ष द्या. आजाराची भीती वाटत असेल तर परिपूर्ण स्वास्थ्याचं चिंतन करा. अपघाताच्या भीतीने ग्रस्त आहात तर ईश्वराच्या मार्गदर्शनाचे आणि संरक्षणाचे मनन करा. ईश्वर म्हणजे जीवन आणि सध्या तेच तुमचं जीवन आहे. पहिली गोष्ट लेखक म्हणतो तुम्हाला ज्या गोष्टींची भीती वाटते ना त्या गोष्टी अस्तित्वाच नसतात. ते फक्त तुमच्या मनातले विचार असतात आणि विचार नेहमी सृजनशील असतात. म्हणूनच मला आपल्याला ज्याची भीती वाटते ना तेच आपल्या समोर म्हणून म्हणतात भीत्या पाठी ब्रह्मराक्षस. चांगले विचार करा चांगलेच होईल. एकच निर्मितीक्षम रचनात्मक शक्ती आहे आणि ती म्हणजे सहज संवादाची शक्ती. या शक्तीत कोणताच संघर्ष नसतो. या शक्तीचा उगम प्रेमातून होतो. म्हणूनच तुमच्या भल्या विचारांसोबत ईश्वरी शक्ती असते. शेवटच्या चॅप्टरमध्ये लेखकानं सांगितलंय की मनानं चिरतरुण राहा. लेखक या चॅप्टर मध्ये म्हणतोय तुमचं वय कितीही असू दे तुम्ही मनानं चिरतरुण राहा. तुमचं अंतर्मन कधीच म्हातारं होत नसतं. तुमचा आत्म्याला वय नाही, तुमच्या अंतर्मनाला वय नाही. त्यामुळं जरी तुम्ही 80 वर्षाचे असाल 90 वर्ष तुम्ही बघितलं असेल तर इथे या चॅप्टर मध्ये लेखकानं एका डॉक्टरांचं उदाहरण दिलंय. ते 90 वर्षांचे आहेत आणि ते 90 वर्षांचे असून सुद्धा सकाळी लवकर उठून क्लिनिक मध्ये जातात, पेशंटची तपासणी करतात, त्यांची रोजची कामं ते रेग्युलर रित्या करत असतात. हे कशामुळं? कारण त्यांना माहिती आहे त्यांचं अंतर्मन ठणठणीत आहे आणि त्यांच्या अंतर्मनावर त्यांचा विश्वास आहे म्हणून. तर लेखकाने याच्यात सांगितलं की तुम्ही मनानं चिरतरुण राहा. बायबल सांगतं की मनाला आणि आत्म्याला कधीच वृद्धत्व येत नाही आणि हे जीवन अनंत आहे कारण की त्यांनी तुम्हाला एकमात्र खरा ईश्वर म्हणून मानावं. तुम्ही तितकेच तरुण असता जितके तुम्ही समजता. म्हणजे तुम्ही आता 80 वर्षाचे जरी असाल तरी तुम्हाला वाटत असेल की मी तरुण आहे तर तुम्ही खरोखरच असे तरुण असता. लेखक म्हणतो की वाढतं वय हाच सर्वात मौल्यवान ठेवा आहे. कसं काय? कारण तुम्ही वाढलेल्या बरोबरच तुमचं कौशल्य, समजदारी आणि शहाणपण वाढत असतं. तर त्याचा फायदा तुम्ही तुमच्या आयुष्यात करून घ्या. तुम्ही भावनिकरित्या आणि आध्यात्मिकरित्या परिपक्व झाले असं जसं वय वाढत असतं तसं. त्यामुळं वय वाढल्याचं खेद वगैरे मानू नका. तुम्ही जेवढं स्वतःला तरुण समजाल तेवढंच तुम्ही तरुण राहा. तुमच्या वयाचा मान राखा. ह्याच्यात लेखकानं सांगितलंय की एकदा ना लेखकाची एका हॉलिवूड चित्रपट लेखकाशी भेट झाली. त्यांना कधी कधी किशोरावस्थेतील मुलांकरताही कथा लिहायला लागायच्या. मग लेखकानं सांगितलं की बघा आता जी म्हणजे तरुण पिढी आहे म्हणजे वय म्हणजे कुठलं माहितीये का? धड प्रौढ पण नाही आणि बालक पण नाही त्याच्यामधलं वय. मग लेखक म्हणतो खरं तर म्हणजे ते तरुण असतात ना त्यांना खूप अशी स्वतःची वाहवा करून घ्यायला वगैरे आवडते. तर तरुणपणात निर्णय घेण्याची क्षमता कमी असते पण जसं जसं वय वाढत जातं तसं तसं बघा आपल्याला आज कळतं की जी मुलं तरुणपणी कशी असतात ती प्रौढ झाल्यावर कशी छान वागतात वगैरे. तर वय परत वय ते त्यांच्यात समजूतदारपणा वाढत असतो आणि वाढत्या वयात म्हणून लेखक म्हणतो तुमचं वाढतं वय म्हणजे तुमची प्रगल्भता आहे, समृद्धता आहे. तुम्ही आतापर्यंत जे शिकलात शहाणपण आहे तो आध्यात्मिक लेवल वाढते वयाप्रमाणे. लेखक म्हणतो ह्याच्यात लेखक म्हणतो माणूस जसा आतून असतो तसाच बाहेर दिसतो. म्हणून बघा काही काही जे वयान तरुण असतात पण ते आतून इतके म्हणजे निराशेत असतात की त्यांच्या चेहऱ्यावर वाटतं की तेवढे वय म्हणजे खूप वय झाले खूप म्हातारे झाले का? कारण त्यांचं अंतर्मनाचं रिफ्लेक्शन बाहेर दिसत असतं. पुढे लेखक म्हणतोय की नवनिर्माते बना कैदी नको. याच्यात लेखकानं सांगितलंय की वाढत्या वयामुळे एक एक एक्झाम्पल दिलंय की वाढत्या वयामुळे ना
एका व्यक्तींच्या हालचाली संथ होऊ लागतात. पण त्या इथे काय करतात म्हणजे बघा, वय वाढलं आपोआपच आपलं शरीर म्हणजे थकतं वगैरे आणि थोडं कमी काम करायला लागतं. पण मनाच्या प्रेरणेमुळं बाह्य मन अधिक सक्रिय, सावधान आणि तत्पर आणि चपळ मन असतं. मन कधीच म्हातारं होत नसतं. ज्येष्ठांचा मान ठेवा. यामध्ये लेखकानं सांगितलंय की हम्म, ईश्वरा, ह्याच्यात लेखकानं ना बायबलचे दोन म्हणजे महत्वाचे वाक्य दिलेत. ती वाक्य अशी आहेत: हे ईश्वरा, जसा मृग धापा टाकत पाण्याच्या झऱ्याकडे झेप घेतो, तशी माझ्या आत्म्यानं तुझ्याकडे झेप घ्यावी. अं, लेखकानं वृद्धत्वांसाठी सांगितलंय, जेव्हा मला याचं एक छान कौतुक वाटतं. जे खूप म्हातारे आपल्या आजी आजोबा असतात ना, त्यांची त्वचा बघा किती छान सॉफ्ट मऊ मऊ असते बघा. म्हणजे मी लहान असताना माझ्या आजीच्या हाताला असं पूर्ण त्यांची हे आहे ना त्वचा अशी खूप सॉफ्ट असते. ते असं करून त्याच्यात असं हात हात लावला ना एकदम सॉफ्ट सॉफ्ट वाटतं. तर लेखकानं सांगितलंय की त्यांची त्वचा लहान बाळापेक्षा मऊसर असेल आणि तो पुन्हा तारुण्याच्या दिवसांची अनुभूती घेऊ शकेल. म्हणजे वृद्धत्वाबद्दल लेखकाने इतकं पॉझिटिव्ह लिहिलंय ना, खूप छान छान लिहिलंय. की आणि लेखक म्हणतो की तुम्ही जरी वयानं वृद्ध झाला असाल तरी तुम्ही मनानं चिरतरुण असला की तुम्हाला तुमचं वृद्धत्व तुमच्या आड येणार नाही. लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी म्हणजे सहनशीलता, दयाळूपणा, प्रेम, आनंद, सुख, शहाणपणा आणि समंजसपणा हे असे गुण आहेत. त्यांना कधीच वृद्धत्व येत नाही. ते आत्मसात करा. तुमच्या वागण्यातून ते जाणवू द्यात. नेहमीच मनानं तरुण राहा. काळाच्या परिणामाच्या भीतीमुळे अकाली वृद्धत्व येऊ शकते. वाढतं वय म्हणजे आयुष्यातील कमी झालेले दिवस नव्हे, तर दिवसागणिक वाढत जाणारं शहाणपण आणि अनुभव होय. वय 65 ते 55 हा तुमच्या आयुष्यातील नवनिर्मितीचा काळ असतो. वाढत्या वयाचं स्वागत करा. वाढतं वय म्हणजे कधी न संपणाऱ्या जीवनपथावर अधिक उंचीवर जाणं. ईश्वर म्हणजे जीवन. आता ते तुमचं जीवन आहे. जीवन हे अनंत, अनादी आणि स्वतःला नित्य नूतन करणार असतं. हेच मानवाच्या बाबतीत सत्य आहे. वृद्धत्व म्हणजे ईश्वराचं सखोल दृष्टीने केलेलं चिंतन आणि मनन असतं. तारुण्यातील आनंदापेक्षाही वृद्धत्वातील आनंद महान असतो. तुमचं मन आध्यात्मिक व मानसिक कार्यात्मक नसतं. तुम्हाला ईश्वराची एकरूप होण्याची संधी मिळावी म्हणून म्हातारपणी तुमच्या शरीराच्या हालचाली मंदावतात. आपण कोणत्याही व्यक्तीचं वय तोपर्यंत मोजत नाही जोपर्यंत त्याच्याजवळ मोजण्यासारखं काहीच उरत नाही. तुमची श्रद्धा आणि विश्वास कधीच नष्ट होत नाही. तुम्ही जसा विचार करता तसे तुम्ही असता. तुम्ही तितकेच शक्तिशाली असता जितके तुम्ही स्वतःला मानता. तुम्ही तितकेच उपयुक्त असता जितके तुम्ही स्वतःला वाटता. तुमचे पांढरे केस म्हणजे अमूल्य ठेवा आहे. तुम्ही वयपरत्वे आलेल्या अनुभवातून जो सुज्ञपणा, जी प्रतिभा मिळवलेली असते ती विकत असता. फक्त पोषक आहार आणि महागडी औषधं तुम्हाला तरुण ठेवत नाही. आपण जसा विचार करतो तसेच आपण असतो. जेव्हा तुम्ही स्वप्न पाहणं थांबवतात तेव्हा जीवनातून तुमचा रस उठून जातो. तेव्हा तुम्ही वृद्ध होता. तुमची निवृत्ती ही एक अपूर्व संधी माना. तिचा पुरेपूर वापर करा. नवीन नवीन गोष्टीचा अभ्यास करा. नवीन आवड विकसित करा. नवनिर्माते बना. तुमच्या गुणांना व प्रतिभेला प्रोत्साहन द्या. कित्येक महान कलाकार, वैज्ञानिक, लेखक व इतर अनेकांनी त्यांची महानता वयाच्या 80 वर्षानंतर सिद्ध केली आहे. त्यामुळे तुम्ही जरी ज्येष्ठ असलात तरी तुमची इतरांना आज गरज आहे हे लक्षात ठेवा. तुम्ही अमर्याद जीवनाचे पाल्य आहात आणि शाश्वततेचे वारस आहात. तुम्ही अद्भुत आहात असे लेखक म्हणतो. म्हणजे आपण स्वतः खूप अद्भुत आहोत. प्रयत्न करा व्हिडिओ बघून किंवा युट्यूबवरचे सेशन ऐकून की आधार वाक्य काढायचे. आधार वाक्य म्हणजे एक असं वाक्य जे की तुम्ही आता आपण इतकं सगळं ऐकलं, ज्याच्यातले लेखकानं जे उदाहरण वगैरे दिली ती लक्षात ठेवायची गरज नाही. पण अशी काही आधार वाक्य आहे, जसे पेराल तसे चुकवेल. आपण जसा विचार करतो त्याचीच प्रतिक्रिया आपल्या जीवनात उमटत असते. त्यामुळे चांगलाच विचार करतात. ही अशी काही वाक्य आहेत की ज्याच्यामुळं आपण आपल्या आयुष्यात बदल करू शकतो. ती वाक्य लिहून काढा, त्याचं मनन आणि चिंतन करा. हे द पॉवर ऑफ सबकॉन्शियस युअर सबकॉन्शियस माइंड हे पुस्तक आपण आज इथं संपवलंय. यासाठी मी पहिल्यांदा तर द विहंगम होलिस्टिक सेंटर 7व्या हेवन सेंटरचे खूप मनापासून धन्यवाद मानते. आपल्या ग्रुप ऊर्जेला धन्यवाद. ब्रह्मांडीय ऊर्जेला धन्यवाद. या ऊर्जेला खूप खूप धन्यवाद, कारण त्या ऊर्जे थ्रूच या पुस्तकाचं वाचन झालंय. मला सांगायची गोष्ट म्हणजे मी पहिल्या दिवशी ना खूप साऱ्या नोट्स काढल्या होत्या
हे मी एक अनुभवात मी ग्रुपवर टाकेन माझा या पुस्तकाचा प्रवास कसा होता आणि मला यातून काय काय अनुभव आले वैयक्तिकरित्या आणि माझ्या आध्यात्मिकरित्या पण. तर ते मी या 2 दिवसात टाकेन, शनिवार रविवार मध्ये. ते तुम्ही वाचा. तर तुम्ही इतरांसाठी जे करता ते तुम्हाला कसं मिळतं हे या सगळ्याचा अनुभव मला आलाय. तर मी सगळ्यांचे धन्यवाद मानते. आपण आता सगळ्यांना थँक्यू. मेडिटेशन करूया. धन्यवाद मॅडम. तर अनुजा मॅडम, खूप खूप धन्यवाद तुमचे. खूप छान घेतलं सगळं आठवडाभर आणि छान झालं. खूप धन्यवाद तुमचे. आधी ऍक्च्युली मला असं वाटतं तुम्ही ते मनात बिंबवले पुस्तक आणि मग घेत आहात असं वाटलं ते, आणि हे महत्वाचं आहे. नाही तर आपण दुसऱ्यांसाठी घेतो आणि आपल्या मनामध्ये काहीच आपण ठसवलं नाहीये. तर हे थोडस उपयोग नाही, कारण जेव्हा तुम्ही कार्यक्रम घेता पहिला फायदा तुम्हाला झाला पाहिजे. तर आता 2 दिवस तुम्ही लिहा अनुभव, नाही तर समोरच्या कार्यक्रमाच्या वेळेला सांगितलं तरी चालेल. तर खूप खूप धन्यवाद. आणि ज्यांनी अटेंड केला त्यांचेही खूप धन्यवाद. तर काही गोष्टी मी आता सांगायला लागले लोकांना, की उदाहरणार्थ आपल्याला काल ध्यान घेतलं आपण मॅजिक स्पेस, तर चॅटबॉक्स मध्ये सगळ्यांनी टाकायचे, खरोखर ऑनेस्टली टाकायचे. काल कोणी घरात मॅजिक कोपरा शोधला, तिथे बसून जे काही सांगितलं ते केलं. टाका चॅटबॉक्स मध्ये टाका सगळ्यांनी, मग मी ध्यान घ्यायला सुरुवात करते. आपण काल जे ध्यान केलंय ना मॅजिक, हे मॅजिक स्पेस, मंगलम स्पेस, तर काल जे ध्यानात केलं आपण मंगलम स्पेस, आपण एक घरातली जागा ठरवली आणि त्या जागेत जाऊन अनुजा पाटील मॅडमनी केलंय बघा, अनुजा मॅडमनीच केलं, सुजाता मॅडमनी केलं. मॅडम, मला एक सांगायचं याबद्दल. हा. तुम्ही हे 2 दिवस ध्यान घेतलं ना, त्याच्या आधीपासूनच माझी एक जागा ठरली आहे. माहित नाही मला ते कसं आलं हम्म. इंट्युशन. हम्म. आणि त्याच्या आधीपासूनच ती मी म्हणजे म्हणजे माझं बसायचं आसन बदलत नाही, ती जागा पण बदलत नाही. इवन त्या जागेवर ना लिहिल्यावर मला माझे पूर्ण म्हणजे पटकन सगळं आठवतं आणि लिहिलं पण हम्म. जातं. सारांश लेखन म्हणा किंवा कुठल्याही गोष्टी. नाही, म्हणजे साधनेचा नियमच आहे ना तो. साधनेचा नियमच आहे की साधना एका जागेवर एका आसनावर करावी. तर त्यामुळं ते महत्वाचंच आहे. पण मी काय आता म्हटलं की नुकतंच तुम्ही घेतलं. विचारांची पण एक जागा पाहिजे. विचार आपण जे करतो आता, हे अंतर्मनाच्या पुस्तकात जे सांगितलंय आपल्याला असे काही विचार करायचे, त्याचीही एक जागा करा. मग मी काय म्हटलं की हे ध्यानानंतर जास्त लवकर फलित होणार आहे, म्हणून ध्यानाच्याच जागेवर मी सांगितलं. ठीक आहे. जयश्री मॅडम, अमृता मॅडम, संजीवनी मॅडम, म्हणजे हार्डली 4 लोकांनी केलेलं आहे बघा. हा, मागे मागे सांगितले होते हा. मनीषा मॅडम म्हणतात, मी हे 2दा 3दा सांगितलेले. तुम्ही माहिती नाही, तुम्ही आधीपासूनच करत असाल अनुजा मॅडम तर. हम्म. पण हे खूपदा झालेलं आहे. तर चला आता आपण ध्यान करूयात. हो, मॅडमने मागे सांगितलं होतं की एक जागा तुमची ठरवा आणि त्याच जागी रोज बसून तुम्ही ध्यान करा. हा, आणि खरंच आहे की ते ध्यान छान घडलं जातं. त्या जागेमध्येच वातावरणातच तयार होतं ना, आपली ऊर्जा पण वातावरणात. आणि तिथे कोणी बसलं नाही पाहिजे नाही, हे पण लक्षात घ्या, कारण हो. आपली ऊर्जा सख होणार आहे कोणी बसलं तर तिथे. तर तो फक्त आपला आणि आपलीच खुर्ची पाहिजे, आपली आणि आपलीच स्पेशल जागा पाहिजे. तर धन्यवाद. चला आता आपण ध्यान करूयात. पाणी पिऊन घ्यायचंय सगळ्यांनी, टेक्स वॉटर करायचंय. टेक्स वॉटर करून घ्या. श्वासावर लक्ष द्यायचं आहे. No matter what you create,
no matter what you do. आता लक्ष ठेवायचं